येस. सो फर्स्ट ऑफ ऑल माझी ओळख करून देताना की मी सुद्धा एक सायकोलॉजिस्ट आहे. टेस्टमधून टाटा इन्स्टिट्यूटमधून मी मास्टर्स केलंय काउन्सिलिंग अँड क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये. आणि डॉक्टर धरव शहा हे गेले 15 वर्ष ॲडिक्शन प्रिव्हेन्शनसाठी काम करतायत. आणि मग मी आता त्यांच्यासोबत काम करतेय. मी गेले 1 वर्ष आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टमध्ये एम्पावर मध्ये काम करत होते. सो आता आम्ही काय करत आहोत की हेल्पलाईन सुद्धा चालू आहे आमची, ज्यांना ज्यांना सोडायचंय. आणि त्याचबरोबर अधिकतर लोकांनी सुरू का करू नये म्हणून आम्ही स्कूल्स कॉलेजेस मधून जाऊन तरुणांसोबत संवाद साधतोय याविषयी. ठीक आहे. सो त्याच पद्धतीचा आपण आज हा टॉक बघणार आहोत. ओके. सो जेव्हा आम्ही स्कूल्स कॉलेजेसमध्ये जातो तर का बरं वेळ पडते, मुलांना प्रश्न पडतो की अरे हे दारू तंबाखूवर आमच्याशी बोलायला का आले. सो दारू तंबाखूवर आपल्याला चर्चा करायला हे वर्कशॉप घ्यायची वेळ आली. कारण की शाहरुख खान म्हणतो जिंदगी में रॉयल बनना है तो रॉयल स्टॅग ले लो. धोनी असं म्हणतो की तो नंबर 1 क्रिकेटर किंवा लीडर झाला कशामुळे, दारूमुळे. आणि आलिया भटला पण आता वाटू लागलंय की अभिमान जर कशात असेल तर तो आहे दारूमध्ये. सो हे सगळं खरं आहे का? एस्पेशली यंगस्टर्स जे इकडे आहेत किंवा सगळ्याच पार्टिसिपेंटसाठी हा प्रश्न आहे की हे खरं आहे का? अजिबात नाही. हे खरं नाही. अजिबात नाही. है ना. म्हणजे लोक बोलतात सक्सेसफुल बनना है तो हे आपल्याला करायचंय, पण रियालिटी इज की सक्सेसफुल लोक एन्जॉय करण्यासाठी दारू वापरतात आणि मग नंतर ठपकन त्यांचा सक्सेस खाली पडून जातो. राईट. सो मग मला असं विचारायचंय की दारूमुळे मृत्यू कसे होतात, डेथ्स कसे होतात दारूमुळे, काय होतं? दारूमुळे लिव्हर खराब होतो. बरोबर. अजून? हा, नखाते सर. अपघात हो. अपघात जे होतात दारू बरोबर. सेवनामुळे ते खूप अपघात होतात. मोठे आहेत. हा, नंबर्स त्याचे खूप मोठे आहेत. बरोबर. काय अजून? अजून कसे मृत्यू होतात दारूमुळे? दारूमुळे अटॅक पण येतो. राईट. हार्ट अटॅक सुद्धा येतो. हं. मॅडम एक सोशल स्टिग्मा आहे, जेणेकरून समाजामध्ये समजतंय की बाबा एखादा व्यक्ती दारू पितोय तर त्याच्याकडे हम्म. बघण्याचा दृष्टिकोन आणि इव्हन तो जर एकदम लग्नाच्या वयामध्ये असेल तर लग्न होण्यामध्ये हम्म. सुद्धा मोठे इश्यू क्रिएट होतात. बरोबर. ते तर आहेच. पण मृत्यू कसे होतात दारूमुळे? एक आपण बघितलं लिव्हर खराब होतं, दुसरं अपघात बघितलं आणि अटॅकचं बघितलं. ठीक आहे. ब्रेन हेमरेज पण होतं. हा, बरोबर. म्हणजे जेव्हा आम्ही स्टुडंट्स मध्ये जातो तेव्हा दोनच कॉन्फिडंट आन्सर येतात, लिव्हर सिरोसिस आणि ऍक्सिडेंट्स. हा. पण अनेकदा लोकांना माहिती नसतं की हार्ट अटॅक सुद्धा दारूमुळे येऊ शकतो. म्हणजे माझ्याच बिल्डिंग मधले एक काका आहेत जे 40च्या एज ग्रुप मध्ये होते. आणि मग त्यांना अचानकपणे ना हार्ट अटॅक आला आणि ते वारले. आता ते रोज मॉर्निंग वॉकला जायचे. मग सगळेजण शॉक झाले की अरे, हे तर त्यांच्या आरोग्याची एवढी काळजी घ्यायचे तरी सुद्धा त्यांना हार्ट अटॅक कसा आला एवढ्या कमी वयात. ते पण सगळ्यांना माहिती होतं की त्यांना तंबाखूची सवय होती, पण कोणालाच माहिती नव्हतं की दारू तंबाखूमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. तर आता कसा येतो हार्ट अटॅक, तर जे आर्टरीज असतात त्या डॅमेज होतात आतून, त्यांचा आकार कमी व्हायला लागतो किंवा कोलेस्ट्रॉल जमा व्हायला लागतं त्या खराब झाल्यामुळे आतून, किंवा ब्लड क्लॉटिंगची शक्यता वाढते. आणि मग जर हृदयाला रक्त पुरवठा पोचला नाही तर काय येणार आहे, हार्ट अटॅक येतो. तसंच मॅडमनी म्हटलं तसं मेंदूला रक्त पुरवठा पोचला नाही तर ब्रेन स्ट्रोक येतो. राईट. आता जेव्हा आपण बोलतो की ऍक्सिडेंट झाला किंवा मर्डर झाला तर माणसाची गलती आहे ना, माणसाचा फॉल्ट आहे ज्या माणसाने मर्डर केला, ऍक्सिडेंट केला. ह्याच्यामध्ये दारूला कशाला तुम्ही दोषी ठेवताय? काय वाटतं? दारूचा गुणधर्म आहे. ऍक्सिडेंट कसे होतात? काय होतं दारू प्यायल्यावरती नशेमध्ये?
गुंगी येते. बरोबर. अजून काय होतं? उत्तेजित अवस्था. ओके. यंगस्टर्स बोला ना, जे ड्राईव्ह करतात त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे फ्रेंड्स सोबतचा? ओके. सो दारू प्यायल्यावरती काय होतं की ब्रेन वरती परिणाम होतो. आपली जी जज करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते. मग दोन गाड्यांमध्ये किती अंतर आहे माहिती नाही पडत, किंवा ब्रेक मारायचा आहे आता, व्हील फिरवायचा आहे पटकन, पण आपल्या बॉडी पार्ट्स आपल्या मेंदूच्या कंट्रोलमध्ये नसतात. मग जर माहिती आहे की दारूमुळे कॅपॅसिटी कमी होते, तरी सुद्धा लोक दारू पिऊन गाडी का चालवतात? कारण दारूमुळे क्षमता तर होऊन जाते कमी, पण कॉन्फिडन्स होतो डबल, आत्मविश्वास जास्त होऊन जातो. आज तेरा भाई गाडी चलाएगा, अरे वेट तेरे से तो अच्छा ही चलाएगा, असं करत मग ऍक्सिडेंट्स होतात. इवन काही बॉलिवूड हॉलिवूड ऍक्टर्स जोपर्यंत वारले नव्हते तोपर्यंत आपल्याला माहिती तरी होतं का की बाथटब मध्ये बुडून सुद्धा मृत्यू होऊ शकतो? म्हणजे आता बाथटब मध्ये एवढ्याशा पाण्यात कसा मृत्यू होणार ना, बरोबर? आपण असं पटकन उठणार, पण आपले रिफ्लेक्सेस नशेमध्ये काम करत नाहीत. मग आपण असे बसून जातो बाथटब मध्ये आणि मग मृत्यू होऊन जातो, राईट? इवन कॅन्सर्स, तऱ्हेतऱ्हेचे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आपल्याला होतात दारूमुळे सुद्धा. ओके. आता मर्डरचं बघायला झालो तर आपण परिणामांचा विचार करू शकत नाही, आपल्याला भान नसतं, बरोबर? मग आता एक असा मूवी आहे नो वन किल्ड जेसिका, ज्याच्यामध्ये ना तो बार मध्ये दारू पीत बसलेला आहे. आता दिसायला तर दिसतंय की हा कोणाला काही हानी नाहीये, शिवाय त्याला. आणि मग आहे ना तो बोलतो बारवाल्याला की अजून एक पेक पाहिजे. तर तो बारवाला बोलतो, सॉरी सर, आता ना टाइम अप झालेला आहे, बार बंद करायची वेळ आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला तो मिळणार नाही. तर तो भडकतो, बोलतो क्या, मुझे नहीं दारू देगा, मुझे दारू नहीं देगा, डिशक्या. आता हे काही कारण होतं मारून टाकायचं? नाही. पण आपण परिणामांचा विचार करू शकत नाही नशेच्या अंमलाखाली. मग छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं करतो, फाईट्स करतो, इव्हन मर्डर्स होऊन जातात. म्हणजे अनेक लोक जेलमध्ये रिग्रेट करत बसलेत की अरे मी तर चांगला माणूस होतो यार, माझ्याकडून हे कसं काय होऊन गेलं, है ना? तर ही दारूची प्रॉपर्टी आहे, दारूचा गुणधर्म आहे. माणूस वाईट नसतो, दारू आणि हे नशिले पदार्थ वाईट असतात. आत्महत्या का करत असतील जे लोक दारू पितात, तंबाखू हे सगळं वापरतात? का करत असतील? व्हॉट डू यू थिंक? कारण ऍक्च्युली दारू ही डिप्रेसंट असते. म्हणजे बरोबर. सुरुवातीला वाटते की कॉन्फिडन्स हाय झालाय, पण त्याच्यानंतर अं, दारूशिवाय तो कॉन्फिडन्स तसा टिकत नाही. त्याच्यामुळे मग पूर्ववत पर्सनॅलिटीज होतात आणि सॉरी. नॅचरली गुणधर्म दारूचा असा डिप्रेसंट आहे. हा. सो थोड्या वेळाकरिता दारूमुळे आनंद मिळतो, पण लॉंग टर्म साठी ती डिप्रेसंट आहे. हे झालं एक कारण. दुसरं, आपण परिणामांचा विचार करू नाही शकत आहोत. मग जर आपल्याला सुसायडल आयडिएशन्स ऑलरेडी येत असतील, तर मग आपण नशेच्या अंमलाखाली डिसिजन घेतो आणि मग जास्त चान्सेस असतात आत्महत्या करण्याचे. तिसरं, आपल्याला जर व्यसन लागलं तर ते सहजासहजी लोक सोडवू शकतात का? नाही. नाही, कारण की ते आपल्या विल पॉवर मध्ये नसतं. आपल्या विल पॉवर मध्ये तेव्हापर्यंतच असतं जोपर्यंत आपण फर्स्ट टाइम त्याला हात लावत नाही. नंतर ऍडिक्शन म्हणतात ना त्याला. मग ते ऍडिक्शन झालेलं असतं, सवय लागलेली असते. मग आता ते घ्यावं लागतं सारखं सारखं. मग बाजूला आजूबाजूला परिणाम दिसतात की माझी फॅमिली रडतीये, ती दुःखी आहे, माझी मुलं बाळ डिस्टर्ब आहेत, माझा सगळा पैसा संपून गेला, तरी सुद्धा दारू पिणं का नाही मी स्टॉप करू शकत आहे, कसलं गाढव आहे, मूर्ख आहे मी, असं करून ते स्वतःलाच कोसतात आणि मग एक दिवशी गिल्ट मध्ये येऊन नशेच्या अंमलाखाली आत्महत्या करतात. हम्म. मग ज्या बायका, आता ज्यांचे नवरे दारू पितात ते आत्महत्या करतात, ठीक आहे.
बायका तर दारू पित नाहीत त्यांच्या, मग त्यांची का आत्महत्या होत असतील? कारण बऱ्याचदा दारूच्या आहारी जे दारू पित असतात पुरुष, ते बराच पैसा पण गमावून बसतात. हम्म. मुलांच्या शिक्षणाची, खाण्यापिण्याची आबाळ होत असते आणि हम्म. बरेचदा त्याच्यामुळे घरच्या स्त्रीवरती भार येत असतो पैसे कमवण्याचा. आणि बरोबर. त्यातही साधारण शारीरिकदृष्ट्या स्त्री कमजोर असते, त्याच्यामुळे मग जेव्हा नवरा जोर करून पैसे वगैरे हिसकावून घेऊन जातो, तर ती हतबल हम्म. ठरते. राईट. ती हतबल ठरते. आणि मग तिचा नवरा पण दारू पिणं थांबवत नसतो. म्हणजे आपल्या इकडे जर बाई असं म्हणाली की प्लीज सोडा ना हो, तुमच्यासाठी हे चांगलं नाहीये, हे दारू पिणं बंद करा, घरच्या वातावरणामुळे मेंटली डिस्टर्ब होतात. अगदीच अगदीच खरं. त्यात मॅम जसं म्हणाल्या तसं की ते पैसे पण हिसकावून घेऊन जात आहेत. म्हणजे तिचा त्रास पण थांबत नाहीये आणि त्याचं दारू पिणं सुद्धा थांबत नाहीये. मग अशा वेळेला त्यांच्याकडे घटस्फोटाचा किंवा सोडून जाण्याचा ऑप्शन नसू शकतो. बट आपल्या समाजाने जितकं दारू तंबाखूला आपलंसं केलं, मान्यता दिली, तितकं घटस्फोटाला दिली का? आपल्या इकडे असं म्हटलं जातं, अरे पती मार पीट रहा है फिर भी आपली संस्कृती काय म्हणते, सातो जन्म एक ही पति को निभाना है. येस प्रज्ञा मॅम. ओके. हो, मग ह्याच्या साधारणपणे डिवोर्स हा ऑप्शन येत नाही, म्हणजे सुशिक्षित बायकांच्या पण मनात नाही. राईट. सो म्हणून मग त्या आत्महत्या करतात हतबल होऊन. पण मग असं आम्ही सांगतो की अरे बेटर ऑप्शन डिवोर्स असू शकतो बाळांनो. आपली लाईफ आपल्यासाठी किमती आहे. इवन संसर्गजन्य आजार जसे की निमोनिया, एड्स, टीबी हे सुद्धा आपल्याला दारूमुळे होतात. आता तुम्ही बोलाल मॅडमचं वर्कशॉप काय ठेवलं, काय पण बोलतात. संसर्गजन्य आजार कसे काय होतील? आता आपल्या इकडे टीबीचा बॅक्टेरिया काय काय लोकांमध्ये असतो, पण सगळ्यांना का नाही होत बरं टीबी? आपल्याकडे काय असते त्याच्यासोबत फाईट करायला? इम्युनिटी. येस, इम्युनिटी पॉवर असते. आणि दारू तंबाखूमुळेच इम्युनिटी ही कमी होत असते. त्यामुळे मग हे व्हायरस बॅक्टेरिया आपल्याला पटकन मग कॅच होतात. येस, मी तेरा साथ निभाऊंगी वाली संस्कृती करून ठेवली आहे, त्यामुळे त्या सहन करतात. ओके. राईट. मंगेश, तू माईक ऑन करून बोललास तर अजून चांगलं राहील. ठीक आहे. ओके. सो असे वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला डेथ्स बघायला मिळतात दारूमुळे, पण ही इतकी कारणं माहितीच नसतात. इव्हन फॅक्टरीजमध्ये ऍक्सिडेंट्स होतात, कारण की आयदर ते नशेमध्ये असतात किंवा दुसऱ्या दिवशी ते नशा करून आलेले असतात. एक सेकंड. आता आपल्या भारतामध्ये आपल्या पुरुषांमध्ये रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्समुळे जेवढे मृत्यू होतात, त्यातले 33% मृत्यू फक्त कशामुळे होत आहेत? दारूमुळे होत आहेत. मग आपण हे 33% मृत्यू वाचवू शकलो असतो का? डेफिनेटली वाचवू शकलो असतो. जर ड्रिंक अँड ड्राईव्ह केलं नसतं तर वाचवू शकलो असतो. राईट. आपल्याकडे 30 लाख मृत्यू दर वर्षाला अशा पदार्थामुळे होत आहेत ज्याला आपण कूल पार्टी ड्रिंक असं म्हणतो, है ना, तरुणांमध्ये. सो 10 सेकंदाला एक मृत्यू या कूल पार्टी ड्रिंकमुळे होतोय. आणि इतके सारे मृत्यू होऊन सुद्धा लोक का बरं पिणं थांबत नाहीयेत? का इतकं कॉमन आहे? कारण सबको लगता है की हा व्यसन बिसन होतं बाबा, पण मला नाही होणार, मी तर कंट्रोल मध्येच पिणार. आम्ही थोडी ना असं गरिबांसारखं गवारो जैसा, मी तर एज्युकेटेड रिस्पॉन्सिबल माणूस आहे, मी कंट्रोल मध्येच पिणार आणि मग मला काही ऍडिक्शन होणार नाही, असं करून ते पित असतात. पण मला सांगा, आपल्यापैकी कुणीतरी असं आकाशातून टपकलंय का? किंवा पीके सारखं दुसऱ्या ग्रहावरून आलंय का? किंवा मूवी मध्ये दाखवतात तसं सुपर पॉवर्स घेऊन फिरतो का आपण? त्यातलं काहीच नाही. आपण सगळी माणसं आहोत. किंवा इवन इथे काही सायकोलॉजिस्ट सुद्धा प्रेझेंट आहेत. मग सायकोलॉजिस्टने सुरू केलं माहिती असून सुद्धा, तर त्यांना व्यसन लागणार नाही? लागू शकतं ना. ज्यांनी ज्यांनी हे सुरू केलंय त्यांना त्यांना व्यसन लागू शकतं. कोणीही इथे
युनिक नाही, सुपर पॉवर्स घेऊन आलेला नाही. मग तंबाखूमुळे किती मृत्यू होत असतील तुम्हाला काय वाटतं, जास्त की कमी? 30 लाख जर दारूमुळे होत आहेत तर? जास्त होत असतील. राईट, जास्त. एटी कारण सेवन लॅक हा, कारण बायका सुद्धा आपल्या मिसरी लावतात तंबाखूच्या खूप. बरोबर आमचे बरोबर. पालक, शाळा आमची स्लम एरियात, त्यामुळे पालक सगळे तसेच लावून यायचे. त्यांना किती सांगा तरी ऐकायचे नाही. करेक्ट. म्हणजे आपल्या इकडे बोललं जातं, हा व्यसन बिसन नाही करते पण आम्ही तंबाखू वापरतो, है हा. ना. तर त्यांना ते वाटतच नाही, छोटा जहर वाटतो त्यांना तो. सो इवन बायका मिश्री लावतात, बरोबर आहे, तंबाखू खातात किंवा हो. सिगारेट स्मोक करतात. सो असे तंबाखूजन्य पदार्थांमुळे आपल्या इकडे 87 लाख म्हणजे अक्षरशः दुप्पट तिप्पट मृत्यू, दर 4 सेकंदाला एक मृत्यू तंबाखूजन्य पदार्थांमुळे होतोय. हम्म. ओके. सो तंबाखूने फक्त कॅन्सरच होतोय का? नाही. नाही. मग असे जसं आपण स्टोरी बघितली तसं हार्ट अटॅक येत आहेत, स्ट्रोक्स येत आहेत, फुफ्फुसाचे आजार होत आहेत, श्वसन नलिकेचे आजार होत आहेत आणि संसर्गजन्य आजार जे न्यूमोनिया, एड्स, टीबी पटकन आपल्याला होतात कमकुवत झाल्यामुळे. सो आपल्या इकडे कोणाला कॅन्सर झाला तर आपल्याला त्याच्यासाठी दया वाटते, कारण आपल्या इकडे असं मानलं जातं की कॅन्सर कुणालाही होऊ शकतो, त्याचं काही असं ठोस रिझन नाही. नाही. पण एक 20 वर्षाचा स्टडी आहे जो 1 मिलियन लोकांवर झाला, अमेरिकन कॅन्सर सोसायटीने केला. त्याच्यामध्ये असं सापडलं की कॅन्सरमुळे जेवढे पण मृत्यू होतात त्यातले 30% मृत्यू कॅन्सरचे हे एकमेव तंबाखूमुळे होत आहेत. मग आपण हे 30% कॅन्सरचे मृत्यू वाचवू शकलो असतो? हो. डेफिनेटली वाचवू शकलो असतो, राईट. ओके. इवन 2022 2020चाच दोन रिसेंटचाच स्टडी आहे की किती टीबी आणि स्मोकिंग दोघांमध्ये किती स्ट्रॉंग असोसिएशन आहे हे पाहायला मिळतं आपल्याला. सो अनेकदा हे चित्र दाखवतो आपण की हा हे तर आपण असतो, हेल्दी माणूस आहोत आपण. मग येते तंबाखूची शेती. तंबाखूच्या शेताला कुंपणाची गरज का नाही पडत? हम्म. कारण प्राणी त्याला तोंडच लावत नाही. बरोबर. म्हणजे गाढवांना, डुकरांना सुद्धा माहितीये की हे न खाण्यायोग्य झाड आहे, पण माणूस काय करतोय, हे खातोय, है ना. त्याच्यामुळे मग आपल्याला आपली भारतातली स्पेशालिटी, आपलं जे सुपारी प्रती, तंबाखू प्रती जे प्रेम आहे, त्याच्यामुळे मग आपल्याला ओरल कॅन्सरला सामोरं जावं लागतंय. आणि हे असं वाटत असलं तरी पण ही रियालिटी आहे. ओके. आता जेव्हा कोविड आला होता, कोरोनापासून वाचण्यासाठी आपण काय काय केलं 2 वर्ष? अगदी सगळंच सॅनिटाईज करून घ्यायचो. म्हणजे लिटरली घरी असं वाटायचं की दिवाळी आहे, एवढी सगळी साफसफाई असायची. सतत बरोबर. हात धुणे, सगळं धुवून ठेवणे, अगदी पैसे वगैरे पण व्यवस्थित बाजूला ठेवणे. हा. त्याच्यानंतर अ, सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित उकळून सगळ्या खाल्ल्या जात होत्या. सगळेच बाहेरून जे काही सामान येते ते सुद्धा पुसून ठेवलं जात होतं सॅनिटायझरने. हम्म. आणि सगळे लोक अचानक चांगलं खायला लागलेले, घरचं बनवून. आणि एक्सरसाइज वरती पण भर द्यायला लागलेले. करेक्ट. अजून? दारू बंद मंगेश, अरे झालेली. तू बोलायचा बंदच झालास. हा. दारू बंद झालेली. दारू बंद झालेली, बरोबर. पण त्याच्यामुळे लोक सॅनिटाईज वगैरे वगैरे असं सॅनिटायझर वगैरे काही काही पिऊन नशा करत होते आणि त्याच्याने सॅडली काही डेथ्स पण झाल्या हम्म. अनअवेअरनेस असल्यामुळे. या पल्लवी, काय काय केलंस कोविड मध्ये काळजी घेण्यासाठी? मी लॉकडाऊन मध्ये घरीच होते आणि डिस्टन्स एज्युकेशन घेतलं. बरोबर. आपण कॉलेजेस मध्ये जात नव्हतो, स्कूल बंद होत्या, घरीच बसून होतो. अजून?
मी विचार केला बंद आहे तर शिक्षणाकडे फोकस द्यावा. 1 वर्ष मी शिक्षणाकडे लक्ष दिलं. ओके, तुझ्यासाठी पॉझिटिव्ह होतं. हा. राईट, पण फ्रेंड्सना भेटायला मिळालं नसेल है ना. सो हम्म. सांगायचं तात्पर्य हे की तो कोरोना न व्हायला आपण किती काय काय काळजी घेतली. आपल्या फेवरेट माणसांकडे जात नव्हतो, स्वतःला घरात बंद करून घेतलं होतं, सॅनिटाईज हायजीन किती काय काय करत होतो. त्या कोविडमध्ये 2 वर्षात 5,24,000 मृत्यू झाले. हे ऑफिशियल आहेत, अनऑफिशियल अजून जास्त असतील. ठीक आहे. आणि त्याच्याहून दुप्पट म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त मृत्यू होत आहेत तंबाखू खाल्ल्यामुळे किंवा स्मोक केल्यामुळे दरवर्षी. मग जितकं आपण कोरोना नको व्हायला सिरियसली घेतलं, तितकं तंबाखूला सिरियसली घेतोय का आपण? अजिबात नाही, है ना. ओके, ज्यांना अनम्यूट करून बोलणं शक्य नाहीये प्लीज चॅटमध्ये पण टाका. सो इतकं सगळं असून सुद्धा 42% पुरुष आपल्या भारतातले आणि 14% महिला हे ऍडिक्टिव्ह पॉइझन वापरत आहेत. आणि म्हणूनच आपण इकडे आज कलेक्टिव्हली हे सिनॅरिओ बदलण्यासाठी इकडे जमलेलो. सो युएसए मध्ये काय झालं होतं, 1900 मध्ये लंग कॅन्सर अगदी दुर्मिळ होता. हा, मग तिकडे सिगारेटचा वापर वाढला. मग 1950 मध्ये जो दुर्मिळ होता लंग कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, तो आता कॉमन कॉमन झाला होता पुरुषांमध्ये तिकडच्या. मग 1964च्या पुढे तिकडच्या सरकारने आणि नागरिकांनी ठरवलं की बापरे, हे आपल्याला नकोय. मग त्यांनी जनजागृती करायला सुरुवात केली. त्यांनी सगळ्यांनी डिसाईड केलं की असं नाही आपल्याला करायला हवं. आणि मग काय झालं तर सिगारेटच्या वापरामध्ये 34% घट सापडली. राईट. सो मग आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं आपापल्या ठिकाणी, जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणांहून असं इथे जमलोय, तर नक्कीच आपण ही युएसए मधली स्टोरी भारतात सुद्धा रिराईट करू शकतो, घडवून आणू शकतो. आता जर एखाद्याला आपण सांगायला गेलो की अरे बाबा लवकर मरशील, नको खाऊस, ह्याच्यानी 10 वर्ष लाईफ कमी होते, जीवन कमी होतं, मग ते काय म्हणतात, काय सांगतात आपल्याला की हे बघ, काही बिना काही करता लवकर मरण्यापेक्षा जेव्हापर्यंत जगणार तोपर्यंत ऐश करत जगणार. मग ती दारू तंबाखू सगळं वापरून ऐश करत जगणार. आता पॉसिबल आहे का हे? दारू तंबाखू वापरणारे तुमच्या आजूबाजूचे जे असतील ते वर्सेस जे नाही वापरत, त्यांच्याहून जास्त आनंदी लाईफ जगतात का? नाही. पण ते म्हणतात, आपण सांगितलं ना की असं मिसरी वगैरे लावू नका, कॅन्सर वगैरे होईल. भले न लावणाऱ्याला, काही न करणाऱ्याला पण कॅन्सर होतो. आम्हाला काय सांगता तुम्ही, असं सांगतात ते. बरोबर बरोबर. म्हणूनच आपण 10 प्रकारे कशी आपला जीवनाचा दर्जा कमी होतो जगत असताना सुद्धा ते बघणार. हा, हे समजा एक झालं की अरे आमचं हे दुखतंय, वो खराब हो रहा है, आपलं काय काय त्रासात जातो ना आपण, लिव्हर खराब होतंय, अजून फुफ्फुस खराब होत आहेत, मग हे खराब होत आहे, ते दुखतंय, तर आपण एन्जॉय करू शकतो का जीवन? नाही एन्जॉय करू शकत. राईट. म्हणजे इतके तऱ्हेतऱ्हेचे आजार होतात दारूमुळे. हे तर फक्त एका दारूचं चित्र झालं, अजून वेगवेगळ्या ड्रग्सचे अजून वेगवेगळे असतात. त्याच्याच सोबत सर्वात जास्त तरुणाईला अपील करणारं म्हणजे लैंगिक संबंधाचं. जसं हृदयाला रक्तपुरवठा नाही पोचला तर काय येऊ शकतो? हार्ट अटॅक येऊ शकतो. मेंदूला नाही पोचला तर ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. तसंच जर पुरुष लिंगाला, पेनिसला जर रक्तपुरवठा पोचला नाही तर ते ताठर होऊ शकत नाही. आणि मग ते आणि त्यांची पत्नी किंवा गर्लफ्रेंड लैंगिक संबंध ठेवू शकत नाहीत. मग त्यांना असंतुष्टपणे लाईफ काढावी लागते. म्हणजे तिकडे फिजिकली पेन होतं का त्या ठिकाणी पेनिसला? नाही. दारूमुळे इच्छा तर भरपूर होते, पण करू काहीच नाही शकत. मग डॉक्टरकडे लोक येतात की डॉक्टर आता काही जीवनाला अर्थच नाही राहिला डॉक्टर. राईट. सो ते इमोशनल पेन असतं. दारू तंबाखूमुळे आपण नपुंसकतेकडे जातो.
स्टॅमिना वगैरे तर काही वाढत नाही, कारण की आपल्याला सरळ सरळ दिसतंय की अरे हृदयाला त्रास होतोय, मसल्स खराब होत आहेत. तर आपल्याला जर स्पोर्ट्सची आवड असेल तर काही काळाने आपण स्पोर्ट्स खेळू शकणार नाही. हा, हळूहळू तो स्टॅमिना कमी होतो. हे झालं शारीरिक ताकदीविषयी. आता जेव्हा कॉलेजला जातात यंगस्टर्स, तेव्हा ते काय म्हणतात की अरे मेंटल फोकस वाढतो ना भाई, चल ना सुट्टा मार के आते हैं, रात भर असाइनमेंट करेंगे. तर त्या वेळेसाठी काय होऊन जातं की त्याने फक्त स्टिम्युलंट, जसं मॅमनी म्हटलं, अश्विनी मॅमनी, की स्टिम्युलंट म्हणून ऍक्ट करतं ते, बरोबर. तर ते थोड्या वेळासाठी आपलं थकानला नंब करतायत, थकव्याला. पण त्याचं जर आपल्याला सवय लागली तर आपण अभ्यासाला किंवा लायब्ररीला सुट्टा मारल्याशिवाय बसू शकत नाही. आणि अनेक त्याच्यासोबत मग कॉन्स येत आहेत. ओके. येस. आता दिवसाला किती रुपये खर्च होत असतील जे लोक दारू तंबाखू वापरतात, ऑन अन एव्हरेज? तुमच्या आजूबाजूचे एक्सपिरियन्स काय सांगतात? पूर्ण पगारच उडवतात. आमच्या शाळेचे पालक असायचे, ते पूर्ण पगार घेऊन यायचे. मग त्यांची पत्नी धुणं भांडी करते, तिचेही पैसे घेऊन जायचे आणि मग त्या यायच्या, म्हणायच्या आम्हाला शाळेला फी भरायलाच नाही. मग आम्हाला भरावी, आम्ही भरायचो सगळे शिक्षक मिळून अशा मुलांची फी. राईट. सो जेवढे जास्त पैसे तेवढे जास्त खर्च होत असतील, है ना? राईट. फिमेल्स वरती आपण बोलणार आहोत मॅम नंतर. हा. सो तरी ऑन अन एव्हरेज किती पकडून चालूया? 100-150 100-150. ओके. सो दारूसाठी. हा, दारूसाठी अजून अजून मल्टिपल सबस्टन्सेस एक साथ वापरत असेल तर कदाचित जास्त पैसे जात असतील. मग जर 150 रुपये दिवसाला जातात तर मग महिन्याभराचे किती होत आहेत? 15 x 30, है ना, 150 x 30 असे करून महिन्याचे जात आहेत. त्याच्यानंतर अजून वर्षाचे किती जात आहेत? मग जर हेच वर्षाचे पैसे आपण सेव्ह केले तर त्याच्यात काय काय करू शकतो? मग आपण दारू तंबाखू नाही वापरलं तर एवढे पैसे आपण काय करतोय याचा अर्थ सेव्ह करतोय. मग इमॅजिन करा, जसं अत्तर मॅम आता म्हणाल्या की पूर्ण पैसेच ते उडवून येतात. मग त्यांनी जर आज ते पैसे त्याच्यावर उडवले नसते तर काय सिच्युएशन असते त्यांची, काहीतरी कमावलं असतं त्यांनी, कुठेतरी पोहोचले असते ते, राईट. सो मग विजय माल्या, पान टपरीवाला, ते तर रिच बनत राहणार, पण आपल्या समाजामध्ये गरिबी जास्तच वाढत राहणार. राईट. ओके. आता इवन कामावरती परिणाम होतो. जसं की मी एकदा टेलरकडे कपडे शिवायला टाकायला गेली होती आणि मला मग तो लग्नासाठी ड्रेस पाहिजे होता. तर मग मी फुल पेमेंट करून टाकलं होतं की म्हटलं पटपट घाईमध्ये मी ड्रेस घेऊन जाईन तसंच. मग मी ड्रेस घ्यायला गेले तेव्हा ते दुकान बंद होतं. म्हटलं आता काय करणार, आयत्या वेळेला कुठून ड्रेस आणणार? म्हणून मग मी थोड्या वेळ बाहेर थांबले, खूपदा फेऱ्या मारल्या. मग नंतर आजूबाजूला दुकानदारांना विचारलं की काय झालं. मग ते म्हणतात की मॅडम तुम्ही पैसे दिलेले का? ते म्हटलं मी पूर्ण पैसे देऊन टाकले होते त्यांना. ते म्हणतात की आता तुम्ही तुमचे कपडे पण विसरा आणि पैसे पण विसरा. मी म्हटलं का? ते म्हणतात की त्या टेलर काकांना दारूची सवय लागली आहे, त्यामुळे जेव्हा पैसे संपतात तेव्हा ते ऑर्डर्स घ्यायला येतात आणि मग त्यामुळे ते शिलाई मशीनवर काम करू शकत नाहीत किंवा पूर्ण करू शकत नाहीत, म्हणून मग ते दुकान असं बंद ठेवतात. इवन हे लोअर सोशो इकॉनॉमिक स्टॅटाचं एक्झाम्पल झालं. पायलट सुद्धा, म्हणजे रिसेंट एक्झाम्पल आहे, जानेवारी टू एप्रिल मध्ये 2000. हॅलो. ओके, निखिल तुम्ही काय बोलताय? नाही नाही नाही, सॉरी चुकून. नो प्रॉब्लेम. हा, तर जानेवारी ते एप्रिल 2022 या 4 महिन्यांमध्ये रॅन्डम स्क्रीनिंग केलं, टेस्ट केली आणि मग 9 पायलटनी दारू प्यायलेलं आढळलं. त्यातल्या एका पायलटने तर त्या 4 महिन्यात 2दा दारू प्यायली होती. आणि त्यात सकट 32 केबिन क्रू जी होती एरोप्लेन मधली, त्यांनी सुद्धा दारू प्यायलेलं
आढळलं ऑन ड्युटी. सो त्याच्याने अर्थात अपघात होत आहेत, कार्यक्षमता त्यांची कमी होतीये, राईट. आता असं म्हटलं जातं, जे लोक, जे बॉईज दारू पितात किंवा स्मोक करतात असं कूल दिसतात ते. खरंय का? इकडे इकडे ज्या ज्या महिला आहेत किंवा गर्ल्स आहेत, पल्लवी असेल, प्रज्ञा मॅम असतील, कूल वाटतात का? जे लोक, जे पुरुष दारू पितात किंवा स्मोक करतात, किंवा पोरांना वाटतं का अशा पोरी कूल असतात? मुळीच नाही. अजिबात नाही, राईट. सो अट्रॅक्टिव्ह वगैरे म्हणजे मुली अट्रॅक्ट होतात तुमच्याकडे मॅग्नेट सारख्या, असं अजिबात नाहीये. म्हणजे तुम्हाला माहिती नाही तुमचे पाय कुठे चाललेत, तुम्हाला वास येतोय ब्रेथला, अंगाला, किंवा तुमचे दात खराब झालेत, तर मग त्या ज्या मुली आहेत त्या असं म्हणणार का, वाव व्हॉट अ कूल डूड, हा काय भारी मुलगा आहे हा, असं अजिबात म्हणत नाही. ठीक आहे, हे मुलींचंच म्हणणं असतं जिकडे बसलेल्या असतात त्या. उलट आपल्याला लवकर सुरकुत्या यायला लागतात, स्किन जी आहे आपली, त्वचा डल ग्रे व्हायला लागते, पोट येतं दारूचं, राईट. त्यामुळे अट्रॅक्टिव्हनेस कमी होऊन जातो. ओके, ऑल राईट. सो मग इकडे जे जे मुलं आहेत, मला तुम्हाला असं विचारायचंय, जर तुम्हाला फ्रेंड्सनी ऑफर केलं की अरे पी ना, चल ना, आणि तुम्ही नाही म्हणालात, तर तुमच्या कशावरती क्वेश्चन केलं जातं, कशावरती प्रश्न उठवला जातो? क्या नाही हो तुम, काय नाहीयेस तू, काय नाहीये? मर्द नाहीये. बरोबर, मर्द नाहीयेस तू, है ना. आता समाजाने मर्दानगीचे जे जे पॅरामीटर सांगितले, की मुलगा अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे, लैंगिक संबंध ठेवता आले पाहिजेत, पैसे कमावणारा असला पाहिजे, है ना, शारीरिक ताकद असली पाहिजे, त्याच्या प्रोफेशन मध्ये चांगलं कर्तृत्व असणारा पाहिजे, हे सगळे पॅरामीटर्स जे आहेत ते दारू तंबाखूमुळे कमी होत आहेत की वाढतायत? जे लोक लेट आले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही दाखवते, राईट, कमी होत आहे, राईट. सो मग मर्दानगी कमी होते की वाढते? कमी होते. कमी होते. मग जर कोणी आपल्या मर्दानगीवर प्रश्न उठवला तर म्हणायचं की मी मर्द आहे आणि मला मर्द राहायचं आहे, म्हणून मला हे नाही घ्यायचं आहे, राईट. आपल्याला ते नपुंसकतेकडे सुद्धा नेतंय. ओके. आता सुरुवातीला जेव्हा आपण आउट ऑफ क्युरियोसिटी किंवा मज्जा म्हणून, फ्रेंड्स सांगतात म्हणून, जेव्हा सुरुवातीला टेस्ट करतो, एवढूशीच घेतो, तेव्हा काय मज्जा येते हो मेंदूला, असं सातव्या आसमानावर असं वाटतं, काय देवाने हे भारीच बनवलंय जे काही येते. आणि मग जेव्हा आपली ती नशा उतरते ना, त्यावेळेला आपल्याला जेवढं सॅड वाटत असतं त्याच्या अजून बेकार, बेचैन, अजून सॅड वाटायला लागतं, राईट. आता ते नॉर्मल लेवलला नसतो आपण नशा उतरल्यावरती. आता काही काळाने तेवढीच मज्जा मेंदूला येण्यासाठी एवढूशीच दारू पुरते का? काय करायला लागतं? परत घ्यावी लागते. परत घ्यावी लागते, बरोबर आहे. पण मग काही टायमाने एवढूशीच पुरते, एवढी अमाऊंट पुरते? नाही परत. नाही पुरत, ह्याच्याहून जास्त घ्यावी लागते, है ना. असं करत करत आपला टॉलरन्स वाढत जातो, आणि मग जेव्हा आपल्याला त्याची सवय लागते त्यावेळेला दारू बिना त्रास व्हायला लागतो. म्हणजे गाडी असते ना, गाडीमध्ये जर पेट्रोल गेलं नाही तर मग स्कूटी कशी करेल, अशी करेल. तशी मग थरथर करायला लागते बिना दारूची बॉडी, राईट. किंवा जे लोक सकाळी, ज्यांना सवय लागलेली असते, त्यांना जर सकाळी स्मोक करायला नाही मिळालं, तंबाखू खायला नाही मिळालं, तर सकाळ सकाळ ते काय करू शकत नाहीत? काय करू शकत नाहीत? पॉटीला जाऊ शकत नाहीत ते. राईट. सकाळ सकाळ पेशाब होतो. स्वतःहून पॉटीला, संडास सुद्धा स्वतःहून करू शकत
नाहीत किंवा त्यांचं कामामध्ये सुद्धा लक्ष लागत नाही. म्हणजे जर एखाद्या बार्बरने, न्हाव्याने हेअर कटिंग केलं दारू प्यायल्यावरती, तर मग ते दारूमुळे चांगलं हेअरकट केलं का? नाही. नाही. तो त्याच्या बेसिक टॅलेंट, क्षमतेसाठी सुद्धा आता दारूवर अवलंबून आहे. हा, त्याच्याशिवाय तो आता काम नाही करू शकत आहे. हे दोन चित्र आहेत हा. एक आहे असा मेंदूचा स्कॅन MRI जो दारू पित नाही अशा व्यक्तीचा, आणि इकडे आहे दारू पिणाऱ्याचा ब्रेनचा स्कॅन आहे. तर काय फरक दिसतोय दोन चित्रांमध्ये? येस, काय फरक दिसतोय? नवीन आलेल्यांपैकी पण कोणी? ही दोन मेंदूचे MRI आहे. हा एका मेंदूचा आहे कंट्रोल मॅन जो अजिबात दारू पित नाही, आणि इकडे काही वर्ष झालं दारू पिणाऱ्याचा मेंदू आहे. तर काय फरक दिसतोय तुम्हाला दोन चित्रांमध्ये? येस निखिल. ते गॅप वाढलेली दिसत आहे याच्यात, जे आपण एरो केलेलं आहे ते. बरोबर. त्याला नाव काय नाव दिलंय मला? कॉर्पस कॅलोसम लिहिलेला आहे. हा. ठीक आहे. सो तुम्ही म्हणालात तसं बरोबर, अगदी बरोबर. मेंदूमध्ये ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर लागतं, ते आता श्रिंक होत चाललेलं आहे. हा, कमी कमी होत चाललंय, आणि रिकामी जागा जी आहे ना ती वाढत चालली आहे. गॅप वाढत चालली आहे. मग जर कोणी म्हणतं की अरे पार्टीमध्ये दारूच नाही, काय मजा यार, तर त्यांना विचारायचं की एवढी डॅमेज करून आपल्या मेंदूला जिण्यामध्ये, जगण्यामध्ये काही पॉइंट आहे का? नाही, राईट? ओके. आता काही मानसिक आजार सुद्धा आहेत. एन्झायटी, डिप्रेशन, चिंता, नैराश्य तर माहिती असतील तुम्हाला. सो ह्यांना तर आपण हे जर पदार्थ वापरत असू तर आपण ह्यांना बिनबुलाय मेहमान सारखं इन्व्हिटेशन देतो, आमंत्रण देतो. सोबतच संशयाचा आजार जो खूप कॉमन आहे, पण लोकांना माहिती नसतो की हा दारू तंबाखूमुळे होऊ शकतो. सतत एक मुलगा आहे जो काही वर्ष दारू वापरतोय, तर अचानक मग तो आपल्या गर्लफ्रेंडवर किंवा पत्नीवरती संशय घ्यायला लागतो. हा, की अरे एवढा वेळ झाला कुठे होतीस तू, फोन का बिझी येत होता तुझा, किंवा तो बाजारात मुलगा होता त्याच्याशी तू बोलत होतीस, तो कोण होता, असं संशय घ्यायला लागतो. मग त्या मुलाचे आई वडील सांगत असतात की अरे ती चांगली मुलगी आहे, ती काही तुला फसवत नाहीये, तिचं असं काहीही सुरू नाही आहे. तरी सुद्धा तो ऐकू शकत नाही, कारण आता त्याच्या मेंदूवरती परिणाम झालेला असतो, मानसिक संतुलन बिघडलेलं असतं दारूमुळे. राईट? मग आता ह्याच्यावरती उपाय काय? ज्या लोकांचं लग्न झालंय त्यांचं तर ऑप्शन संपलं. हा, ज्यांचं लग्न झालेलं नाही, ज्या ज्या यंगस्टर्सनी अजूनपर्यंत पार्टनर निवडलेले नाहीत, लाईफ टाईम पार्टनर, त्यांच्यासाठी ऑप्शन असू शकतो की पार्टनर निवडताना हा क्रायटेरिया ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग आपण पायावर कुऱ्हाड मारल्यागत होऊ शकतं, है ना? कारण कोणालाच आपल्या आयुष्यात संकट घेऊन यावं असं वाटतं का? किंवा जे जे लोक सुरुवातीला एवढूसच म्हणून किंवा मज्जा म्हणून किंवा सोशलाइज करण्यासाठी म्हणून सुरू करतात, ओकेजनली सुरू करतात, ते काय असं डिसाईड करतात का की मी ना काही वर्षांनी ना असं गटारात जाऊन लोळणार आहे किंवा रस्त्यावर जाऊन असा पडणार आहे, असं विचार करतात का? नाही, सगळ्यांना कंट्रोल मध्येच प्यायचं असतं, कधी कधीच प्यायचं असतं, पण ते आपल्या हातात असतं का? नाही, आपल्या विलपॉवर मध्ये ते नसतं, कारण दारूचाच गुणधर्म आहे. हे जे आपण बघितलं ना की तलफ येते आपल्याला, त्रास होतो जर ते नाही मिळालं तर, क्वांटिटी वाढत जाते, हे सगळे माणसाचे गुणधर्म आहेत की दारूचे गुणधर्म आहेत? माणसाचं. माणसाचे गुणधर्म आहे. आणि मग त्या
सेम माणसाला आपण समजा ऍपल दिलं, संत्र दिलं किंवा सफरचंद दिलं, तर मग तो माणूस असं करायला लागतो का काही वेळाने, ए सफरचंद पाहिजे मला, संत्री पाहिजे, संत्री पाहिजे मला, काय आता शक्यच नाही, किंवा 2 पाहिजे, 3 पाहिजे, अजून संत्री पाहिजे, असं करतो का तो? नाही. मग तो माणसाचा गुणधर्म आहे का? नाही. तर तो त्या नशिल्या पदार्थांचा गुणधर्म आहे. राईट. म्हणून मग त्यांच्यापासून दूर राहणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. आता इकडे जे जे लोक 25च्या आतमधले आहेत, किती जण आहेत इकडे 25च्या आतमधले? हँड रेज करा बघू. असा हात वर करा किंवा झूमचा हँड रेज करा, कसंही चालेल आपल्याला. किती लोक आहेत इकडे 25च्या आतमधले? नो वन. ओके. तर आपण यंगस्टर्सना एस्पेशली अपील करू शकतो की 25च्या आत तुम्हाला असं तुमचे पेरेंट्स, तुमचे पालक, टीचर्स, कोणीतरी मेसेज केलाय. ओके, अवंतिका आहे. अजून कोण आहे? रोहित असेल. ओके. हा. सो 25च्या आत आपल्याला पालक, शिक्षक सांगत असतात, अरे चांगल्या सवयी लावा, चांगलं अक्षर काढा. तर हे का सांगत असतात? कारण या पिरियडमध्ये आपला मेंदू जो आहे तो डेव्हलप होत असतो. 25 पर्यंत थोडा थोडा हळूहळू, आणि 21 पर्यंत तर आपण नवीन काहीतरी गोष्टी फास्ट शिकतो, है ना. मग जर ह्या सवयी आपल्याला या या एज ग्रुपमध्ये म्हणजे या पिरियडमध्ये लागल्या, तर त्या आयुष्यभरासाठी आपल्या सोबत राहतात. मग ही सुद्धा हॅबिट आपल्याला एकतर फास्ट, पटकन लागू शकते. म्हणून मग 40% रिस्क जास्त आहे जर आपण हे सुरू केलं वापरायला, तर ऍडिक्शन होणार याचे. आणि सोबतच जर या एज मध्ये लागलं तर मग ते पुन्हा आयुष्यभरासाठी राहणार. शिवाय आपलं हे करिअरचं काय काय स्वप्न पूर्ण करण्याचं एज असतं, आणि ते आपल्या सगळ्या मेंटल फंक्शन्स वरती पण एफेक्ट करत असतं. सो जे जे यंगस्टर्स आहेत आपल्या आजूबाजूला, जसं की इकडे कोणीतरी आपल्या मित्रांना सांगण्यासाठी पण जॉईन झालंय ना, बापू आय गेस. सो मग आपण यंगस्टर्सना ही रिक्वेस्ट करू शकतो, कळकळीची विनंती करू शकतो की 25 पर्यंत तर प्लीज यांना चाखू सुद्धा नकोस एकदाही. मग मॅडम 25 नंतर पिऊ का? नाही. 25 नंतर सुद्धा 10% चान्सेस असतात ऍडिक्शन होण्याचे, पण 25 पर्यंत खूप जास्त हानी आणि चान्सेस असतात. राईट. ओके. आता जेव्हा क्रिकेट चालू असतं, ऍड सुरू असतात, तेव्हा मध्ये मध्ये अशी ऍड येते बघा, बोलो जुबा केसरी, है ना. सगळ्यांना पाठ असतं ते. विमल केसरी, सगळे मुलं सुद्धा छोटी छोटी लगेच असं दाखवतात. अगदी अगदी. सो हेच कळत नाही की बाबा का दाखवतात ते. मुलं ते क्रिकेट बघत असतात छोटी छोट्या, त्याच्यामध्ये सारखी ऍड असते. मग ते बघायला जातात ना, मग काय आहे बाबा हा केसरी, काय आहे बघूया, आपण हे खाऊया. ते काय त्यात हे नाहीये, तंबाखू नाहीये, गोड आहे. बरोबर. हीच तर त्यांची असं. स्ट्रॅटेजी आहे. ह्यालाच गेटवे ड्रग म्हणतात. म्हणजे आता ते तंबाखूची ओपनली ऍड करू शकत नाहीत, म्हणून मग ते पान मसाल्याची ऍड करतात. ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल तसं की पान मसाल्यामध्ये तर तंबाखू नसतं, पण पान मसाल्यामध्ये सुपारी असते, आणि सुपारी सुद्धा व्यसन लावणारी असते, आणि सुपारीने सुद्धा कॅन्सर होतो. मग ते पूर्वीचे लोक म्हणायचे ना आपल्या इकडे की सुपारीच्या खंडाचं पण व्यसन नाहीये हो त्यांना. राईट. मग आता हे पान मसाला खायला सुरू करणार, मग ते टपरीवर जाणार, किंवा मग मित्र बोलणार आहे काय आता रोज रोज हेच, हे बघा हा नया आयटम आहे ज्याच्यात तंबाखू असणार, हा ट्राय करा. असं करत मग आपण तंबाखूकडे वळणार. किंवा आपण बिअरने सुरुवात करतोय समजा, आणि मग एखाद्या पार्टीमध्ये अजून वेगवेगळे तऱ्हेचे ड्रग आहेत, तर मग अजून हाय पाहिजे का असं मित्रांनी विचारलं तर आपण काय नशेमध्ये नाही म्हणणार, पण होच बोलणार. आणि मग अजून नशिले पदार्थ, ब्राऊन शुगर सारखे वगैरे तिकडे जाणार. म्हणजेच हा एक गेट ओपन करून देतात. मॅडमनी म्हटलं तसं की ही स्ट्रॅटेजी आहे मार्केटिंग इंडस्ट्रीजची, की हे गेट ओपन करून देतात की तुम्ही असे सुरुवातीला हे ट्राय करावं, आणि मग अजून अधिक नशिल्या पदार्थांकडे वळावं.
ठीक आहे. आता जे लोक फक्त वापरतात त्यांनाच त्रास नाही होत, घरातल्यांना सुद्धा त्रास होतो, राईट. इवन लहान मुलांना सुद्धा त्रास होतो. म्हणजे एकदा मी स्कूल काउन्सिलिंगची इंटर्नशिप करत होते आणि मग तेव्हा एक मुलगी होती जी क्लास सुरू असताना वर्गातच झोपून जायची शिकवत असताना, किंवा तिचं लक्ष नाही लागायचं, लक्ष केंद्रित नाही व्हायचं. मग त्यांनी म्हटलं की एकदा तुम्ही तिच्याशी बोलून बघा. मग मी तिच्याशी त्या दिवशी बोलायला गेले, तिने मला काहीच नाही सांगितलं, काय काय होतंय, काय त्रास आहे. दुसऱ्यांदा बोलायला गेले, काहीच नाही सांगितलं. तिसऱ्यांदा पण उम्हम. चौथ्यांदा फायनली तिने मला सांगितलं की मॅडम, माझे बाबा ना रात्री दारू पिऊन येतात, ते मग आईला मारतात, घरात भांडणं होतात, ज्याच्यामुळे आमची झोप होत नाही, मग मला इथे झोप लागते आणि तेच सगळं मला आठवत राहतं, ते विचार सुरू असतात, मग माझं लक्ष सुद्धा लागत नाही. मी म्हटलं की ठीक आहे बाळा, पण मग तू हे मला आधी का नाही सांगितलंस? याच्या आधी 3दा आपण भेटलोय, मग तू आधी सांगायला होतंस, मी थोडं आधी मदत करू शकले असते. तर ती एवढीशी 6वी मधली मुलगी मला म्हणते की मॅडम, ऐसे कैसे, घर की इज्जत, असं कसं कोणाला सांगणार? एवढूशा त्या मुलीला जेव्हा त्यांना मदतीची गरज आहे तेव्हा ते इज्जतीचं येतं, है ना. पण जेव्हा लोक दारू प्यायला जातात बारमध्ये, तेव्हा असं स्टेटस टाकणार, इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणार, असं सगळं होणार. पण जेव्हा ते प्रॉब्लेम्स मधून सफर होत असतात तेव्हा मात्र ते सांगत नाहीत. मग ते बंद घराच्या भिंतीन आड होतात किंवा क्लिनिक्स मध्ये होतात, राईट. म्हणून मध्ये आपल्याला माहिती असतात आणि समाजाला माहिती नसतात. सो मग इमॅजिन करा की मी माझ्या बाबांना लहानपणापासून दारू पितानाच बघितलं, त्यांनी मला टाइमच नाही दिला आणि मिसबिहेव करताना बघितलं, कसंही गैरवर्तन करताना बघितलं, तर माझं आणि माझ्या बाबांचं काही नातं असू शकेल का? मग ती अशी मुलं इन्फिनिटी कॉम्प्लेक्स घेऊन समाजात वावरतात किंवा त्यांना सुद्धा मग एन्झायटी डिप्रेशनची शक्यता असते. सो अशी ती एकटी मुलगी नव्हती, लाखो. माझ्या शाळेत सुद्धा एक मुलगी होती. हा ती सारखी म्हणजे आधी हुशार होती, नंतर ती घाबरायची. म्हणजे हा आधी खूप उत्तर द्यायची केव्हाही विचारलं, नंतर नंतर ती हळूहळू खूप घाबरायची, गप्प बसायची, शांत बसायची. मग काउन्सलर असल्यामुळे मला म्हटलं की मॅडम बघा ती मुलगी अशी का वागते, सगळेच बोलायला लागले. मग तिला मग घेतलं, मग 3-4 दिवस लागले. तेव्हा मला कळलं तिचेच बाबा तिच्यावर अत्याचार करत होते. मग तिच्या आईला बोलवलं. मग आई म्हटली मला खरं वाटत नाही, तरी पण मी पाहते. मग तिने स्वतः मुलीला सांगितलं किंवा काय, ती मग सांगितलं तू धुणं भांडी करायला जाते त्यावेळेस बाबा एकटे घरात असतात आणि माझ्याशी कसेही चाळे करतात. मग तिने जायचं असं हे केलं की मी जाते हा असं सांगून गेली. ती तिथेच थांबली, तिने डोळ्यांनी पाहिलं, तेव्हा ती जाऊन पोलीस चौकीमध्ये जाऊन कंप्लेंट केली तिची, की आपल्या मुलीवर स्वतःच्या अत्याचार करतो. म्हणजे म्हणजे अशी ही घटना घडतायत. बरोबर. येस, कारण की आपल्याला काही भान नसतं, दारूचा गुणधर्मच आहे, परिणामांचा विचार नाही करू शकत. रॅशनल थिंकिंग, सारासार विचार करण्याची क्षमता सुद्धा आपण नशेमुळे गमावून बसतो. बरोबर. येस. आता मुलं म्हणतील की मॅडम काय करणार हो, आमचे मित्र स्मोकिंग करतात, मी स्मोक नाही करत, पण मग फ्रेंड स्मोक करतात, मग मी त्यांना कंपनी द्यायला जातो. आता अशा वेळी मग विचारायचं की अरे, पब्लिक मध्ये, येस आपण नंबर पाठवते, मी शेवटाला पण पाठवते. ओके. पब्लिक प्लेसेस मध्ये स्मोक करणं, धूम्रपान करणं का बंदी आहे बरं? का बंदी आहे पब्लिक प्लेस मध्ये स्मोकिंग करणं? कारण दुसऱ्यांनाही त्रास होऊ शकतो त्या स्मोकिंगमुळे. करेक्ट. म्हणजे तो जो धूर आहे ते स्मोक करत असताना आपल्या श्वसनाद्वारे तो आत दूर गेला तर आपल्याला सुद्धा त्रास होतो. 10% मृत्यू हे असेच पॅसिव्ह स्मोकिंग केल्यामुळे झालेले आहेत. हा. आणि फिमेल्स मध्ये पण पाहायचं झालं तर त्यांच्या सुद्धा, जर घरामध्ये स्मोक करत असेल कोणी आणि त्या प्रेग्नेंट आहेत, तर मग त्यांच्या तो आत जाऊन त्यांना सुद्धा आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्याला सुद्धा धोका असू शकतो. ओके. आता आपल्या आजूबाजूला मॅडम एवढे लोक स्मोक करतात,
पितात, मग कशाला तुम्ही आम्हाला लेक्चर देताय, असं अक्षरशः एक कॉलेज मधला मुलगा मला म्हणाला. मग जर आपल्या आजूबाजूला एवढे जण हे वापरतायत, तर तेवढेच जण त्याच्या त्रासातून जात सुद्धा आहेत. त्याचं प्रूफ म्हणजे की 5.7 कोटी भारतीय दारूच्या वापरामुळे त्रासात आहेत. ऍडिक्शनमुळे पण नाही, फक्त वापरामुळे. आणि ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज सांगतं. म्हणजे काय ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज म्हणजे जगभरातले टॉपचे जे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी वेगवेगळे रिसर्च स्टडी केले आणि त्याचं एक रिपोर्ट बनवलं. त्या रिपोर्टमध्ये असं सापडलं की युवा पिढीमध्ये जे आपले ऍक्टिव्ह लाईफ इयर्स आहेत 25 ते 49, युवा पिढीमध्ये लवकर मृत्यू होण्याचं जे कारण आहेत, कोणाला कधी ना कधी मरायचंच आहे, तरी सुद्धा युवा पिढीमध्ये लवकर मृत्यू होण्याची जी कारण आहेत त्या टॉप 5 कारणामध्ये सर्वात पहिलं कारण येतं दारू, मग येतं हाय बीपी, मग लठ्ठपणा आणि पुन्हा चौथं येतं स्मोकिंग. राईट. इवन एड्स बद्दलचं पण झालं तर की HIV कसा स्प्रेड होतो HIV. एक म्हणजे अनप्रोटेक्टेड सेक्समुळे होऊ शकतो किंवा मल्टिपल पार्टनर्स इंटरकोर्सनी होऊ शकतो. आता जर हे माहिती आहे की प्रोटेक्शन न वापरल्यामुळे जर HIV स्प्रेड होऊ शकतो, तर कोण बरं बिना प्रोटेक्शनचं सेक्स करेल? जे लोक अं, नशेत आहेत. हा, येस, कोणी? हा, प्रज्ञा मॅम बोला ना. नाही तेच बोलणार होते मी. बोला तुम्ही. राईट. सो जे नशेत आहेत त्यांच्याकडून ते होणार आहे. राईट. ओके. सो या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? दारू पिताय माणूस, मुलगा पितोय दारूच्या छोटा बाट. मुलगा त्याच्या बाबांना बघतोय दारू पिताना आणि त्याला हम्म. कुतूहल कदाचित होऊ शकतं. कुतूहल आहे, कुतूहल वाटतंय. अजून अजून काय इंटरप्रिट करू शकतो आपण? वडील घेतायत म्हणजे ती चांगली गोष्ट असेल. बरोबर. त्याचे फादर त्याला आयडॉल असल्यामुळे असू शकतात आदर्श, त्यामुळे वडील हम्म. घेतायत तो मीही घ्यायला हरकत. करेक्ट आहे. किंवा लहान मुलं आपल्या मोठ्यांकडेच बघून शिकत असतात. मग आपले दादा ताई असतील, ते जर करत असतील आणि आपण त्यांना फॉलो करत असू, तर मग त्यांच्यात सुद्धा हे फॉलो करण्याचे येऊ शकतं. किंवा मग क्युरिओसिटी निर्माण होऊ शकते की अरे हे प्यायल्यावरती बाबा आनंदी होतात, मला पण पाहिजे हे पेय, असं करून क्युरिओसिटी येऊ शकते ते. बरोबर. सो मग मोठ्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी बनते. ओके. सो मग एवढं सगळं असून सुद्धा आपल्या इकडे समाज मान्यता आहे ह्याला एन्जॉय करण्यासाठी. हळदीमध्ये, बर्थडे पार्टीज मध्ये, लग्नामध्ये काय असते? दारू असते. का तर इतकं सगळं अवेअरनेसच नसतं, जसं मगाशी प्रज्ञा मॅम म्हणाल्या. त्याच्यानंतर काही लोक या ट्रॅप मधून बाहेरच पडू शकत नाही, है ना, कारण ते ऍडिक्शन मध्ये फसलेले असतात. आणि तिसरं म्हणजे की अग्रेसिव्ह प्रोपागंडा, म्हणजे इतक्या लेवलचं मार्केटिंग, जसं आपण बोलो जुबा केसरी बघितलं तसं. राईट. सो मग अशा अफवा आहेत अनेक, ज्या ज्या पुअर अवेअरनेसमुळे पण होतात आणि जे लोक पित आहेत ते अफवा अजून पसरवतात. हा, तर आपण त्या बघणार आहोत. त्याच्या आधी एक स्मॉल व्हिडिओ आहे जी मी पाठवू इच्छिते तुम्हाला. मॅडम, मुली पण आता हे करतात, सिगारेट स्मोकिंग घेतात. कॉलेज करेक्ट. मुली करेक्ट. कॉलेजच्या बाहेर दिसतात मुलं मुली आपल्या मस्त स्मोकिंग करत असतात. बरोबर आहे. आपण त्याच्यावरती येणार आहोत मॅम. हा, एक सेकंड. तोपर्यंत कोणाला काही बोलायचंय जे जे नवीन जॉईन झालेत? हे तर झालं व्यसनाबद्दल मॅडम, पण आमच्या इथे शाळेमध्ये एक एक माणूस येत होता आणि काहीतरी पावडर देऊन जात होता मुलांना. एकाने घेतली, दुसऱ्याने घेतली, असं करता करता ते ग्रुपच झाला 10-12 जणांचा. आणि ते घ्यायचे ते पावडर, ती कसली आहे ती. आणि मग त्यांना खूप मस्त वाटायचं, असं ते म्हणायचे मस्त वाटतं आम्हाला मॅडम.
आणि मग मी म्हटलं बापरे हे काय म्हणजे काय घेतात नेमकं. तर मग मुली म्हणायला लागल्या मॅडम एक माणूस येतो आणि मग हे सगळी मुलं जातात, छोटीच 5वी 6वीची मुलं, छोटी मुलं मधल्या सुट्टीत तो जातो आणि हे घेतात पुढे आणि ते म्हणे चाटतात म्हणे. तर मी म्हटलं अरे का रे असं चाटतात, काय आहे त्याच्यात, आणि पैसे देऊन घेता तुम्ही. हो म्हणे पैसे देतो आम्ही त्याला, पण त्याने एकदम मस्त वाटतं मॅडम आम्हाला, एकदम छान वाटतं. तर छान वाटतं म्हणजे काय आहे प्रकार, मग शोधून काढला. खाली जाऊन थांबले मी तळमजल्यावर की बाबा कोण माणूस येतोय. आणि मग त्या शिपायाला सांगून त्याला म्हटलं बघ बा कोणतरी येते असं देते, तू जरा लक्ष ठेव मी पण आहे येते. आणि त्या माणसाला मग पकडलं आणि पोलिसात दिलं. तेव्हा कळलं तो गांजा होता त्याच्यामध्ये, तो गांजा विकायचा. म्हणजे सगळ्यांना तो गांजाचं वेड लावायची सुरुवात केलेली त्याने विकायची. म्हणजे असाही प्रकार घडतात. आता त्या मुलांची काहीच चूक नाही, पण आपलं काहीतरी आहे बाबा चांगलं वाटतंय, एकाला दुसरा दुसऱ्याला तिसरा असं सांगत जातात. आणि बरोबर. त्यांना माहिती नाही, शिक्षकांनाही माहिती नाही, असं होत जातंय. अनेकदा चांगलं वाटतंय, मज्जा येते म्हणूनच सुरुवात होते. त्यामुळे येस, ही सोसायटीची पण रिस्पॉन्सिबिलिटी आपली ऍज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन, की काय होतंय आणि काय नाही. आणि सो भारी झालं की हे हा, प्रकरण उघड आलं. येस, आपण आता एक व्हिडिओ बघूया आणि मग पुन्हा आपण डिस्कस करूया.
येस. काय काय बघितलं आपण स्टार्टिंग मध्ये काय झालं? बाकीच्यांनी पण बोललेलं चालणार आहे. आधी तो प्यायला गेलेला आहे, पण त्याला दिसल्यानंतर त्याला वाटलं की नको नको हे वाईट आहे असं वाटलं असेल, पुढे हा, गेला. पहिले पण इग्नोर केलं. परत एकदा आल्यानंतर असं वाटलं की आता नाही, एकदा तर थोडस घेऊन पाहूया, म्हणून तर प्यायला राईट. गेलेलं असेल. बरोबर. आणि मग आणि काय झालं? मग हळूहळू तो मग त्यांना एकदम छान वाटलं, सुंदर वाटलं, एकदम तजेलपणा आला, उत्तेजित झाला आणि त्यामुळे तो परत प्यायला गेलेला आहे. बरोबर. आणि मग असं करता करता तो पुन्हा पुन्हा जायला लागलेला आहे प्यायण्यासाठी. नंतर मात्र त्याचे हळूहळू त्याचे सगळं अवयव वगैरे सगळं कमकुवत झालेली, क्षमता त्याची हळूहळू कमी होत गेलेली दिसते हम्म, त्याच्यामध्ये, की हळूहळू तो त्याची क्षमता कमी होते, चालायला त्याला जमत नाहीये, हळूहळू तो छोटे छोटे पाऊल टाकून पुढे चालतोय. मग डोळ्यापुढे अंधार वगैरे व्हायला लागलेला आहे त्याच्या, जे एकदम उत्तेजित होत होता तो नंतर हळूहळू तितक्या पुरताच उत्तेजित झालेला एक आहे. वेळात नव्हती तेवढी. हा. असं असं झालेलं आहे. मग तरी सुद्धा तो थांबला का प्यायचा? नाही, तो चालूच, त्याचं चालूच राहिलं ते शेवटपर्यंत. राईट. म्हणजे ही क्यूट ॲनिमेटेड फिल्म सगळ्यांसाठीच ऍडिक्शन कसं वर्क करतं दाखवायला खूप हेल्पफुल असते. राईट. येस. ओके, सो आपण आता मिसकन्सेप्शन, हा प्रज्ञा मॅम. मला फक्त एवढंच म्हणायचंय की ऍक्च्युली हा जो पदार्थ आहे नशेचा, तो कुठलाही पदार्थ असू शकतो, म्हणजे दारूच असं नाही, सगळ्याच पदार्थांचं तसंच काम असतं. करेक्ट. करेक्ट. ओके, थँक्यू. सो असं म्हटलं जातं की थोडी थोडी दारू तर हृदयासाठी चांगली असते, किंवा वाईन असेल तर ती चांगली असते, है ना? तर हे काही अजूनपर्यंत प्रूव्हन नाही. म्हणजे हम्म. हे तर प्रूव्हन आहे ना की दारूमुळे हार्ट अटॅक येतो, राईट? असे काही स्टडीज आहेत जे बोलतात की हा, थोडी थोडी दारू हृदयासाठी चांगली आहे, आणि काही स्टडीज बोलतात की नाहीये. त्यामुळे अजूनपर्यंत हे डिबेट चालू आहे, प्रूव्हन नाही आहे. पण ते तरी वाईन सुद्धा एक. हा. वाईनला चांगली आहे म्हणतात, काय नाही त्याच्यात द्राक्षाचं हे असतं, म्हणे वाईन चांगली आहे असं म्हटलं. बरोबर. आता ते स्त्रियांना दिलं जातं महिला दिनानिमित्त. ते मी आता 8 मार्चला पाहिलं आणि मी म्हंटल सुद्धा ही वाईन आहे, नाही म्हणे मॅडम तसं काही नाही, द्राक्षाचं असतं. म्हटलं तुम्ही घ्या, आम्हाला नको. आता काय बोलणार? म्हणजे हे सुद्धा म्हणजे स्त्रिया आजकाल म्हणजे वाईन वगैरे घ्यायला लागलेल्या आहेत. मग त्यांना वाटतं बरोबर. वाईन म्हणजे दारू नव्हे, हे द्राक्षाचं हे राईट. आहे त्याच्यात म्हणे, असं सांगतात ते. हम्म. त्याला काही हम्म. होत नाही. राईट. मग अशा वेळेला कंपाऊंडची आठवण करून द्यायला लागते की हा, द्राक्षाचं आहे, पण मग त्या सेम पदार्थापासून वेगवेगळे कंपाऊंड बनू शकतात, पण है ना, ते केमिकल घेतल्यानंतर रिॲक्शन करून. त्या स्त्रियांचे डोळे मी पाहिले तर थोडेसे लालसर झालेले होते आणि ते म्हणत होते आता जाऊन झोपतो आम्ही. म्हणजे आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो, वाईन न घेणारे, वाईन घेणारे ते म्हणत होते आता आम्ही जाऊन झोपतो. आणि थोडेसे डोळे लाल झालेले होते. मी माझ्या शेजारच्या महिलेला सांगतो, यांचे डोळे बघा थोडेसे लाल झालेले आहेत, ते नाही म्हणतात वाईन नाही नाही. म्हणजे राईट. असंही मग होत. अशा वेळेला आता आपल्याला नवीन वेज तयार करणं, ज्या प्रकारे मज्जा घेता येऊ शकते, हे आता आपली रिस्पॉन्सिबिलिटी बनते की अरे, चांगल्या प्रकारे पण कशी मज्जा येऊ शकते. आता वाईन गेल्यावरती काय झालं, झोपलो, काही मज्जाच नाही करता आली. बाकीचे जे होते, जे नशेत नव्हते, त्यांनी तर फुल टाइम युटिलाइज केला आणि मज्जा केली, राईट? सो असं काहीतरी रिसर्च आलं किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आलं की लिटिल लिटिल दारू चांगली आहे हृदयासाठी, तर सर्वात पहिले कोण पसरवणार? तर जे हम्म. लोक पितात ते पसरवणार. "अरे बघा, काय बोलायचं नाही, हृदयासाठी चांगली आहे म्हणून मी घेतो, आजपासून कोणी काय बोलायचं नाही", है ना? हम्म. पण मग हृदयासाठी अनेक गोष्टी असू शकतात ज्या चांगल्या आहेत. सो इवन अजून थोडीशी सांगतात दारू. ते औषधात असतं, ते वाईन औषधात मध्ये देतात, खोकल्याच्या औषधात वगैरे असतं.
आणि थंडीमध्ये घेणं चांगलं असतं असं बोलतात. हा कारण ठीक मी आहे, आता हे दोन पण. सिक्कीमला गेलेली आता, दार्जिलिंग सिक्कीमला पिकनिकसाठी, महिला ठीक आहे, विशेष. आय आय गॉट द पॉइंट. मी हे दोन्ही पण अफवांवरती बोलते हा. एक म्हणजे खोकल्याच्या औषधामध्ये दारू नसते. दारू सारखाच दुसरा पदार्थ असतो जो सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं. म्हणजे निंबू पाणीमध्ये सॉल्व्हंट काय झालं तर पाणी झालं, पण महत्वाचं काय असतं, निंबू महत्वाचा असतो निंबू पाणी बनण्यासाठी, बरोबर. मग काही काही खोकल्याच्या औषधांमध्ये चीपेस्ट स्वरूपात बनवायचं असतं, म्हणून ते सॉल्व्हंट म्हणून मग दारूचा वापर केला जातो. पण सगळ्या खोकल्याच्या औषधामध्ये दारू नसते. दारूचे प्रॉपर्टीज असणारा म्हणजे असं वाटणारा तर दुसरा असतो इथेनॉइल, आय गेस. नेम नाही मला आता आठवत आहे. आणि कोणत्याच MBBS डॉक्टरच्या डिग्रीमध्ये टेक्स्टबुक्स मध्ये असं नसतं की खोकला झाला तर थोडीशी दारू द्या, किंवा किडनी स्टोन झाला तर बिअरची बॉटल द्या. सो त्यांच्या टेक्स्टबुक्स आणि अभ्यासात हे नसतं. मेडिकल यूज साठी ते लीगल नाही आहे, फक्त रिक्रिएशनल मजेच्या यूज साठी ते लीगल आहे. ठीक आहे. दुसरं म्हणजे थंडीच्या प्रदेशात प्यावीच लागते बाबा दारू. हा, असं अफवा पसरवली जाते. म्हणजे काय होतं, हायपोथर्मिया डेथ्स ह्याच्यामुळे होतात. आता थंडीच्या प्रदेशामध्ये आपल्याला हीट जी आहे ती आतमध्ये, वॉर्म जी आहे ती आपल्याला बॉडीमध्ये मेंटेन करून ठेवायची असते, है ना, बचाव करण्यासाठी आपला थंडीपासून. म्हणून मग आपले जे पेरिफेरल ब्लड व्हेसल्स आहेत, रक्तवाहिन्या, ते थोडे श्रिंक होतात, ताकी ती वॉर्म आतमध्येच राहायला हवी. पण दारू प्यायल्यामुळे काय होतं, त्या पेरिफेरल ब्लड व्हेसल्स डायलेट होतात, मोठ्या होतात. त्याच्यामुळे मग ते रक्तप्रवाह स्किनच्या इथपर्यंत येतं. मग असं वॉर्म वाटतं, गरमी वाटते. पण ती थोड्या वेळासाठीच वाटते, कारण की ती गरमी स्किन पर्यंत आल्यामुळे मग आता ती बाहेर फेकली जाते. मग जर लॉंग टर्म साठी आपल्याला थंडीपासून वाचून राहायचंय तर दारू पिणं म्हणजे कामाचं नसतं, कारण जी हीट आपल्याला आतमध्ये ठेवायची आहे जपून, ती आता बाहेर फेकली जाते. मग नशेमध्ये त्यांना समजत पण नाही की किती टेम्परेचर आहे, काय आहे, अंदाज येत नाही. मग ते असंच जातात विदाउट कव्हरिंग, आणि मग त्यांना फ्रॉस्ट बाईट्स किंवा मग थंडीमुळे सुद्धा गोठून मग डेथ्स होतात. आता ह्याचं उदाहरण झालं की काश्मीरमध्ये इंडियन आर्मीला, तर फक्त काश्मीरमध्येच इंडियन आर्मीला दारू फ्रीमध्ये पाठवली जात नाही, सगळीकडच्या आर्मीला पाठवली जाते. मग काश्मीर मधल्या लोकांना, आर्मीला जर गरजेचीच आहे दारू सर्व्हायव्हल साठी, तर मग ज्या दिवशी त्यांची ड्युटी असते तेव्हा तर डबल दारू दिली पाहिजे. तेव्हा काय असतं, स्ट्रिक्टली मना असते ना दारू प्यायला. त्यामुळे मग सर्व्हायव्हल साठी दारू गरजेची नसते थंडीच्या प्रदेशामध्ये. ज्यांना ज्यांना प्यायचंय ते एक्सक्यूज शोधत असतात. आणि प्लस हे नाहीच आहे फायद्याचं आपल्याला. ठीक आहे. सो येस, आपण हृदयावरती होतो की हृदयासाठी हे अजिबात चांगलं नाही. इवन थोडीशी दारू प्यायल्याने सुद्धा आपल्याला इकडे बघू शकतो ऑकेजनल ड्रिंकर्स मध्ये 1.2 पटीने रिस्क वाढते हार्टला धोका होण्याची. मग आता आम्ही थोडी ना अशी चपटी दारू, देशी दारू वापरतो. आम्ही तर ब्रँडेड अल्कोहोल, गोव्यावरून दारू आणतो, फ्रान्सची दारू. मग आम्हाला कुठे काय होणार आहे. मग मला तुम्हाला विचारायचंय की कमी क्वालिटीचं मी विष प्यायले तर मी काय होणार, मरून जाणार. आणि जर चांगल्या क्वालिटीचं विष प्यायले तर तरी पण मरणार. तरी सुद्धा मरूनच जाणार आहे, राईट. सो मग ब्रँडेड दारू, कमी क्वालिटीची लोकल दारू, हे सगळं काहीच मायने करत नाही. ते काही आपल्याला सेफ बनवत नाही. सो इवन ओकेजनल दारूमुळे सुद्धा किंवा कमी दारू प्यायल्याने सुद्धा हृदयाला धोका झालेला आहे. म्हणून मग अमेरिकन हार्ट असोसिएशन जी आहे ना, ती त्यांच्या वेबसाईटवर असं म्हणते की प्लीज सुरू करू नका, हे काही सायंटिफिकली प्रूव्हन अजून झालेलं नाही. नाही. राईट. मग हे तर प्रूव्हन आहे कॅन्सरच्या बाबतीत तर, की जराशी पण दारू कॅन्सरची रिस्क वाढवते. मग थोडी दारू प्याली तर कॅन्सरची रिस्क थोडी, जास्त दारू प्याली तर कॅन्सरची रिस्क जास्त.
राईट. मग जर आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी आहे तर किती प्रमाणामध्ये दारू घेतलेली चालणार? 0 प्रमाणामध्ये दारू घेतलेली चालणार. कारण अनेकदा प्रश्न पडतो ना तरुणाईला, की अरे मॅडम मग थोडी घेऊ का, मग ओकेजनल घेऊ का? तर नाही, थोड्या दारूने सुद्धा पण धोका असतो असं रिसर्च म्हणतो. आणि दुसरं म्हणजे ती थोडी दारू थोड्या वेळच राहते का? नाही, दारूचा गुणधर्म आहे ते जास्त वाढत जातं. बरोबर आहे, सगळ्यांनाच ते ऍडिक्शन होत, सगळ्यांना थोडे व्यसन लागतं. पण रिसर्च असं म्हणतं की जे जे लोक दारू प्यायला सुरू करतात त्यांच्यापैकी 15% लोकांना व्यसन लागतच, ऍडिक्शन होतच. मग आता हा काही कमी नंबर आहे का? अजिबात नाही. मग त्यांच्याच समोर त्यांना पटेल असं उदाहरण द्यायचं झालं तर पर्सेंटेजच्या मानाने, की 100 मुलं आहेत तुमच्या वर्गामध्ये, त्या 100 लोकांनी सगळ्यांनी दारू प्यायला सुरुवात केली, तर मग त्यातले 15 ते 20 जण जे आहेत तुमच्या वर्गातले त्यांना कन्फर्म ऍडिक्शन होणार. असंच मग 100 15-20 हे काही स्मॉल नंबर नाहीये. मग उरलेले 85% सेफ आहेत का? नाही, हा. त्यातले 50% लोक कधी कधी पार्टीमध्ये दारू पितात आणि बिंज मारतात. बिंज म्हणजे काय? तर 5 किंवा 5 पेक्षा जास्त ड्रिंक घेणं. पण त्यांना वाटत असतं की मी तर कंट्रोल मध्येच पितोय, किंवा मग ते असं म्हणतात की अरे थोडी ना रोज रोज पितोय, एक दिवस चालते, है ना. मग त्या बिंज ड्रिंकिंग मुळे सुद्धा ऍक्सिडेंट झाले. जसं की एक माणूस होता, एक तरुण होता ज्याला नोकरी लागली आणि मग तो बोलला ये आज तर पार्टी करायची, आज तो दारू बनताय, असं करत तो दारू प्यायला गेला. आणि मग येताना त्याची गाडी काही एकटी येणार आहे का स्वतःहून चालत नाही, आणि मग त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याची नोकरी सुद्धा गेली आणि तो सुद्धा गेला. हा. एका क्लब मध्ये तरुणांची पार्टी सुरू होती. खूप क्राऊडेड होती ती जागा, गर्दी होती. आणि मग त्याला उलटी येत होती. आता दारू प्यायल्यावरती उलटी येणं खूप स्वाभाविक आणि कॉमन आहे. तर त्याला उलटी येत होती, मग असं कसं सगळ्यांसमोर करणार ना, असं चिडवतील. मग तो असं वॉशरूमच्या इथे जात होता. तोपर्यंत ते वॉशरूम लांब होतं, तिकडे गर्दी होती. तोपर्यंत काय झालं तर त्याच्या श्वसन नलिकेमध्ये उलटीचे काही पार्टिकल्स गेले, ज्याच्यामुळे चोकिंग झालं आणि मग त्याला आयसीयू मध्ये भरती करावं लागलं. किंवा आपण कसं पण वागतो, आपल्याला काहीच भान नसतं. म्हणजे समजा आता इथून रस्त्याच्या समोरून कुठला हँडसम पोरगा जात असेल आणि मग मला वाटलं की मी ना त्याला किस करावं, तर मी काय लगेच किस करते का? नाही. सेकंड थॉट काय येतो माझा? अरे नाही, रिॲक्शन म्हणजे मुलांना तर चप्पलच आठवेल मला वाटतं. दुसरं म्हणजे की अरे नाही, कन्सेंट महत्वाची असते, किंवा कसं असेल काय असेल माहिती नाही. मग दुसरा आपल्याला विचार येतो आणि मग आपण ऍक्शन घेतो की बापरे नाही करायचंय अनोळखीला. मग ही जी आपण ऍक्शन घेतो ते म्हणजे आपली खरी पर्सनॅलिटी असते ना. की तो पहिला नॅचरल थॉट आला की मस्त आहे मुलगा, ती म्हणजे आपली खरी पर्सनॅलिटी असते. पण जेव्हा आपण नशेत असतो तेव्हा आपण तो जो पहिला थॉट असतो त्याच्यावर ऍक्शन घेऊन टाकतो. मग लोकांना वाटायला लागतं नशेमध्ये आहे ना, म्हणजे हा खरं खरंच बोलला. राईट. पण तेव्हा आपल्या सारासार विचार शक्तीवर आपला काहीच कंट्रोल नसतो, संपून जाते ती. मग त्या एका पार्टीच्या इन्सिडेंटमुळे आपली इमेज जाते, आपले फ्रेंड्स दूर जातात, सगळे आपल्याला जज करायला लागतात पूर्ण लाईफ टाइम पर्यंत. काही आपण मेसेज सेंड करून टाकतो. सो हे हे सुद्धा धोके आहेत पार्टी ड्रिंकिंगचे. बिअर दारू आहे का की फ्रूट ज्यूस आहे? अनेकदा असं बोलतात की बिअरच घेतो ना मी, राईट. तर बिअर मध्ये दारूचं माइल्ड कॉन्सन्ट्रेशन असतं, म्हणून मग बिअरचं एक ड्रिंक एवढं असतं, मोठं असतं, है ना. पण वोडका, विस्की ह्याच्यामध्ये हाय कॉन्सन्ट्रेटेड दारू असते, म्हणून मग त्याचं एक ड्रिंक एवढं असतं, छोटं असतं, शॉर्ट्स असतं, बरोबर. मग आपण साईज वर जावं का त्या ड्रिंकच्या? नाही. त्या दोन्हीमध्ये अल्कोहोलचं प्रमाण समान असणार आहे. कारण जस्ट बिकॉज माइल्ड कॉन्सन्ट्रेशन आहे दारूचं, म्हणून बिअरचं ड्रिंक मोठं आहे. तेच एक ड्रिंक वोडक्याचं छोटं आहे, कारण हाय कॉन्सन्ट्रेटेड आहे. म्हणून मग अल्कोहोलचं प्रमाण सिमिलर असतं आणि मग लोकांना बिअरनी सुरू करतात, पण मग किक लागत नाही, मग असं पुढे पुढे जात राहतात आणि मग वोडका. मग आता वोडकानी पण हाय मिळत नाही, मग देशी, नारंगी, सारंगी
इथं येऊन मग ते संपतं. पान मसाल्याचं तर आपण बघितलं. मॅमनी गांजाबद्दल मेन्शन केलं होतं. सो आता अनेक लोक बोलतात की गांजा अ, आयुर्वेदिक आहे ना, झाडापासून बनतो ना. तर तंबाखू पण झाडावरच उगवतो है ना. भांग, चरस आणि गांजा हे एकाच झाडापासून बनतात. हे मग ते पानांपासून, फुलापासून. मग ते काय ऑर्गॅनिक झाले का, आयुर्वेदिक झाले का? अजिबात नाही. आता आपल्या इकडे अ, अचानकपणे मला एक मॅम दिसतायत, जेसिका मॅम. तुम्ही आवाज ऐकला त्यांचा? जेसिका मॅम बोलत होत्या आता. ऐकला तुम्ही? नाही. बरं, मीटिंग मध्ये आहेत त्या, दिसतायत तुम्हाला? अरे असं काय करताय, मला दिसतायत त्या. त्यांनी व्हिडिओ पण ऑन ठेवलाय आणि त्या आता बोलल्या सुद्धा अनम्यूट करून. दिसलं तुम्हाला? दिसल्या की नाही दिसल्या? ऐकलत तरी का तुम्ही त्यांना? ओके. सो मी नशा करून नाही आले. मी फक्त सांगते की गांजा स्मोक केल्यावरती नसलेला माणूस दिसायला लागतो, किंवा कोणी नसताना सुद्धा भास व्हायला लागतात, आवाज ऐकू यायला लागतात. राईट, ह्याला सायकोसिसचा आजार म्हणतात, भ्रम भास ज्याला आपण म्हणतो है ना. तर गांजा स्मोक केल्यामुळे तरुणांमध्ये हे खूप वाढतं. इवन कॅनॅबिस इंड्यूस सायकोसिस, जे जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना माहितीच असेल. तर एक अशीच पार्टी सुरू होती ज्याच्यावरती तरुण वेगवेगळे ड्रग्स होते. बीच पार्टी होती, समुद्रावरती सुरू होती. आणि एकाने ना गांजा स्मोक केला होता. आणि मग त्याला फन अँड फेअर जत्रा दिसायला लागली, फेस्टिवल, रंगीबेरंगी सगळं, पाळणे वगैरे. मग तो असं मस्तपैकी त्याच्यात जात राहिला. आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांना त्याची डेड बॉडी सापडली. आता असं का झालं असेल? असं का झालं असेल? तो नदीत वगैरे पडला असेल, असा राईट. सरळ तो जात. येस, तो समुद्रात जात होता. पण त्याच्यासाठी वास्तव काय होतं, की तो एका जत्रेमध्ये फिरतोय, जत्रेमध्ये आहे. इतकं वास्तव बदलून जातं. इवन संजू मूवी जर तुम्ही बघितली असेल, तर त्याच्यामध्ये ते गाणं आहे नाही का, मैं भी बढिया तू भी बढिया. तर त्याच्यामध्ये तो स्मोक केल्यावर मग त्याला गर्लफ्रेंड दिसायला लागते. तर आजच एका मुलाने म्हटलं की गांजा सुरू का केला. तो मॅडम ते म्हणतात नाही का, त्याला संगीताची आवड आहे, तर मग म्हणतात नाही का, क्रिएटिव्हिटी वाढते. तर क्रिएटिव्हिटी रिअल जगामध्ये, वास्तव जगामध्ये वाढत नाही. हे आता जसं मी दाखवलं तसं आभासी दुनियेमध्ये क्रिएटिव्हिटी नक्कीच वाढते. डिल्युजन्स यायला लागतात है ना, भ्रम भास व्हायला लागतात. उलट गांजाचा परिणाम असा होतो की आपल्याला जर काही आवडत असेल, पेंटरला पेंटिंग आवडत असेल करायला, तर त्याचं सुद्धा मोटिवेशन त्याला येत नाही. त्याला अमोटिवेशन सिंड्रोम म्हणतात. तुम्ही नंतर गुगल करून वाचू शकता ह्याच्यामध्ये. सो हे गांजा सुद्धा तितकंच हानिकारक आहे जितकं तंबाखू. राईट. ओके. आणि सो आता तर मुले हे करतात, व्हाईटनर व्हाईटनर. व्हाईटनर घेतात कंपल्सरी, आणि ते तोंडात टाकून घेतात. बरोबर, ते स्मोक करतात, इनहेल करतात. हम्म. राईट. अभि असंच आपण बघतो की समजा दारू तंबाखू फक्त पोरांनीच वापरलं तर इंडस्ट्रीचे प्रॉफिट झाले अर्धे. पण महिलांनी सुद्धा, मुलींनी सुद्धा वापरायला सुरुवात केली तर प्रॉफिट्स होणार डबल. मग त्यांनी USA मध्ये ऍड्स करायला सुरू केल्या, किंवा इवन आपल्या इकडे सुद्धा सिरीज आहेत, फिल्म्स आहेत. फोर मोर शॉर्ट सारखी सिरीज, की सक्सेसफुल मुली, मॉडर्न दिसणाऱ्या वेस्टर्न आउटफिट मधल्या मुली दारू पिताना, स्मोक करताना, किंवा झिम्मा नावाची मराठी मूवी, त्याच्यामध्ये तर ग्लोरीफाय केलेलं आहे है ना दारूला. मजा करायची म्हणजे दारू प्यायची. सो मग दारू प्यायची. हा, तर त्यांना काय वाटायला लागलं की अरे हे तर समानतेकडे नेणार आहे. आता मला सांगा की ही समानता आहे का? म्हणजे फक्त पुरुषच का मर्डर कडून जेलमध्ये जाणार? पोरी पण जाणार. फक्त हो. पुरुषच का फॅमिलीज बर्बाद करणार? पोरी पण करणार. ही इक्वालिटी झाली का? नाही. इवन एज्युकेशन, जॉब, निर्णय क्षमतेमध्ये
आपल्याला समानता मिळणं ही खरी समानता आहे. पण मग त्यांच्या प्रॉफिटसाठी ते असं दाखवायला लागले आणि म्हणून मग आता मुली सुद्धा करतायत. इवन USA मध्ये जे प्री नॅटल चेकअपला येतात ना, जेव्हा प्रेग्नंट असतात वुमेन, तेव्हा जेव्हा ते चेक करायला जातात चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये, तर तिकडे असं सापडलं की 10% गर्भवती महिलांनी दारूचं सेवन केलेलं होतं. तर त्यांना काही माहिती नसेल का की त्यांच्या बाळाला धोका असू शकतो? मेजॉरिटी महिलांना तर माहिती असेल, है ना? सगळ्यांनी ते सांगितलेलं असेल फॅमिलीजमध्ये, किंवा त्यांना त्यांच्या बाळाची काळजी नसेल का अजिबात? सवय लागलेली ना. करेक्ट. म्हणजे इतकं ऍडिक्टिव्ह आहेत हे पदार्थ की त्यांनी यंग एज मध्ये सुरू केलेले, आणि ते आता परिणाम माहिती असून सुद्धा ते ऍडिक्शन जात नाही आहे, है ना? सो इथे आपल्याला आपला भारत घेऊन जायचा आहे का? तर याचा आपण विचार करायला हवा. ओके. आता अनेक लोक बोलतात, काय काय रिझन्स देतात जेव्हा आपण त्यांना सांगतो की का बाबा का दारू पितोयस? तर अरे, असं असतं का? मी तर रोज कमावतो, मजा नाही करायची का? स्वतःच्याच पैशाची घेतो. मग आता मी दिवसभर काम करतो, मग रात्री दारू नको का प्यायला? किंवा तरुणांमध्ये तरुणांना रिलेट करणारं एक्झाम्पल म्हणजे की अरे, माझी गर्लफ्रेंड सोडून गेली यार. मग आता दारू प्यायल्यावरती ती गर्लफ्रेंड पुन्हा रिटर्न येणार आहे का त्याच्याकडे? नाही. उलट गर्लफ्रेंड सोडून गेल्यावर हा जर दारू प्यायला लागला तर दुसरी सुद्धा गर्लफ्रेंड मिळणं मुश्किल होऊन जातं. राईट. आणि उलट आणि उलट त्या प्रॉब्लेम वरती ते काम करत नाहीत, है ना? दारूच्या नशेमध्ये राहतात, तिकडे टाइम आणि पैसा खर्च करतात, तर तो प्रॉब्लेम आपल्याप सॉल्व्ह होणार नाहीये. राईट. त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. मग तो नशा उतरल्यावर नशेमध्ये वाटतोय टेन्शन नाही, काय नाही, मस्त चालू आहे लाईफ, कारण विचारच करू नाही शकत. थिंकिंग बंद झालेलं असतं. पण नशा उतरल्यावर समजतं की प्रॉब्लेम तिकडचा तिकडेच आहे. तू त्याला दुर्लक्ष केलं, तू त्याच्यावर काम नाही केलं, म्हणून आता प्रॉब्लेम वाढलाय. त्यामुळे मग स्ट्रेस कमी होतो का? तर नाही कमी होते. मग जर कोणी दारू तंबाखूचं सेवन करत असेल टेन्शन आल्यावर, तर हे ह्याचं लक्षण असू शकतं की त्यांना हेल्दी पद्धतीने, चांगल्या पद्धतीने ताणतणाव हाताळण्याची तंत्र माहिती नाहीयेत. राईट. मग आपण हेल्दी पद्धतीने कसं कसं स्ट्रेस कमी करू शकतो? तर सिंगिंग करू शकतो, डान्सिंग, नेचरमध्ये फिरायला जाऊ शकतो ना, काहीतरी स्पोर्ट्स खेळू शकतो, ज्याच्याने आपलं स्किल पण डेव्हलप होतंय, ताण सुद्धा कमी होतोय, आणि आपली रिस्पेक्ट सुद्धा वाढते की अरे काय छान गाते ही, किंवा हा छान, किती छान पेंटिंग करतो. असं करून आपल्याला कौतुक आणि रिस्पेक्ट सुद्धा मिळतं. राईट. ओके. आता तुम्हाला काय वाटतं, आपल्या भारतामध्ये जास्त लोक दारू पित असतील की वेस्टर्न कंट्रीज मध्ये, म्हणजे UK, USA, फ्रान्स, भारतामध्ये परदेशामध्ये? भारतामध्ये जास्त पित असतील. लग्न असलं की चाललं, हळद आहे म्हटलं की चालले सगळे तयारी. हम्म. बरोबर. म्हणजे आपल्या अजून? भारतामध्ये जास्त पित असतील ते. ओके. अजून असं कोणाला वाटतं की परदेशामध्ये जास्त पित असतील? मला आता भारतात पित असतील असं वाटतं. ओके. राईट. पैसे नाही म्हणून पितात, गरिबी आहे म्हणून पितात, परत संशय घेतात आणि पितात. हे सगळे पालक पाहिलेत मी आमच्या शाळेचे, स्लम एरियातले सगळे राईट. तसेच. हम्म. ओके. आता आपण 2016चा रिसर्च स्टडी बघूया. हा. भारतामध्ये गेल्या 30 दिवसांमध्ये दारू प्यायलेले लोक किती होते? 28% होते. तेच गेल्या 30 दिवसामध्ये दारू प्यायलेले लोक USA, UK, फ्रान्समध्ये किती होते? फ्रान्समध्ये किती होते? 41%, 46%, 48%. हा. आणि भारतामध्ये किती आहेत असे लोक जे नाही पित अजिबातच? ते आहेत 39%.
आणि USA, UK, फ्रान्समध्ये किती लोक आहेत? लास्टचा कॉलम बघूया. हम्म. 4.4, 5%, 4%. हा, म्हणजेच काय? हा, आपल्याला वाटतं भारत असेल, पण वेस्टर्न कंट्रीज मध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे. का? तर दोन कारण आहेत. एक म्हणजे तिकडे समाज मान्यता आहे हे पदार्थ वापरायला. हा, आणि दुसरं ते त्यांच्या कल्चरमध्ये, लाईफस्टाईल मध्येच आहे. पण मग आता 2016चा हा रिसर्च स्टडी आहे. मॅम म्हणतात तसं आता हे नंबर्स तेच असतील का? नसतील. आता मात्र ते नंबर्स वाढलेले असणार आहेत, कारण इतकं कॉमन बनत चाललंय आणि आपल्या पण ते कल्चरमध्ये येत चाललंय. म्हणजे आधी असं असायचं की मोठेच सांगायचे की बापरे हे प्यायचं नसतं, किंवा शरमेची बाब असते हे, हा, तरुणांनी हे घ्यायचं नसतं, म्हणून मग आपल्या इकडेच ते कल्चर होतं आणि ते फॉलो केलं जायचं. तसंच समाज काय म्हणतोय त्या त्या एरियातला, त्याच्यावरती पण डिपेंड होतं की तिकडचे लोक त्याचा वापर करणार की नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कॉलेजमध्ये कुठली तरुणी मशिरी लावत येणार नाही, है ना, कॉलेजमध्ये हसतील, चालणारच नाही. वर्सेस एखाद्या चाळीमध्ये बाई ओपनली दारू पीत बसली, ते पण चालणार नाही आपल्याकडे. काय बोलतील, बाई अजून दारू पिते. म्हणून मग त्याचं तसं केलं जात नाही. मग म्हणजेच काय, तर सामाजिक मान्यता जिथे जिथे ज्या ज्या गोष्टीला नसते, तिथे तिथे ती गोष्ट कमी केली जाते. मग म्हणूनच आपण सगळे मिळून या पदार्थांची सामाजिक मान्यता कमी करू शकतो. आपण जे आता हे वाढते नंबर आहेत त्याच्यासाठी काम करू शकतो. मग काय काय कसं कसं काम करू शकतो? एक म्हणजे अवेअरनेस टॉक्स घेऊ शकतो. आपण जसं आता बोलतोय तसंच तुम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन बोलू शकताय. सोशल मीडियाची पॉवर आपल्या सगळ्यांकडे, म्हणजे सलमान खान, काय शाहरुख खान, आलिया भट सारखे आपल्याकडे नसेल, है ना, पण आपल्याकडे फ्री मध्ये सगळ्यांकडे सोशल मीडिया आहे. मग आपण पब्लिकली स्टँड घेणं या बाबतीत, की मला प्राऊड फिलिंग आहे की मी हे पदार्थ वापरत नाही याचं, किंवा ओपनली त्याच्याबद्दल बोलणं, किंवा स्वतः नाही लिहायचं आहे, तर मग आम्ही असे रिसोर्सेस बनवून ठेवले आहेत जे सामान्य जनतेला समजतील, अपील होतील असे. तर ते तुम्ही पोस्टर्स, व्हिडिओज, मीम्स असे तुम्ही फॉरवर्ड करू शकताय. हा, हे करता येऊ शकतं. असे मीम्स बनवले आहेत. तर यंगस्टर्स कडून तुम्ही जर शाळा कॉलेजेसमध्ये काम करत असाल तर यंगस्टर्स कडून सुद्धा तुम्ही हे मीम्स बनवून घेऊ शकता. त्यांचे त्यांचे काय काय आयडियाज लागतील. ही एक ऑस्ट्रेलियन वेबसाईट आहे जी पण खूप युजफुल रिसोर्सेस आहेत. ठीक आहे. आता समजा इकडे जे तरुण आहेत ते आन्सर करू शकतील की कसं बरं नाही म्हणायचं, मी तर पित नाही. पण आता मी पित नाही इथपर्यंत गोष्ट राहिलेली नाहीये. आपले फ्रेंड्स आपल्या आजूबाजूला तर खूप कॉमन आहे ना. मग जर फ्रेंड्सनी म्हटलं की अरे घे ना, दोस्ती के खातिर नहीं लोगे क्या, मग कसं बरं नाही म्हणायचं? तर तुम्ही असं लाजत लाजत म्हणलात की नको ना, किंवा आईला प्रॉमिस केलंय रे, नको, असं वगैरे काहीतरी म्हणलात तर झालं. त्यांचा 3-4 लोकांचा फोर्स तुमच्यावर भारी पडणार आणि तुमच्या तोंडाला ग्लास लागणार. त्यामुळे तुम्हाला कॉन्फिडंटली, आत्मविश्वासाने नाही म्हणायचंय आणि तुमचं कारण द्यायचंय की तुम्हाला का नाही घ्यायचंय. मग तुमचं तुमचं कारण जे काही असेल, की बापरे मला माझी मर्दानगी नाही घालवायची, किंवा मला नपुंसकतेकडे नाही जायचं, माझी गर्लफ्रेंड दुसऱ्या कुठल्या मुलाकडे बघून अट्रॅक्ट होईल आणि जेलस होईल, तर मला तसं नाही आवडणार, है ना. किंवा अजून जे काही असेल की मला लवकर नाही मरायचंय, असं जे काही असेल ते त्यांना कारण ठामपणे द्यायचं. आता जे लोक तुमचे हितचिंतक आहेत ते लोक तुम्हाला तरी सुद्धा फोर्स करतील का? नाही करणार. पण तरी सुद्धा फोर्स का करतात लोक? चांगल्या गोष्टीसाठी फोर्स करतात का? की अरे चल तो लापता लेडीज मूवी आलाय, मी तुझे पैसे भरतो पण तू चल यार बघ रे, असं फोर्स करतं का कोणी चांगल्या गोष्टीसाठी? हम्म. नाही करत. मग ह्या ह्या गोष्टींसाठी का करतं? कारण त्याच्या आतमध्ये सुद्धा काहीतरी गिल्ट असतं, आपण चुकीचे करतोय असं, किंवा मी एकट्याने केलं तर मी वाईट माणूस ठरणार.
आपण सगळ्यांनी केलं तर आपल्या फ्रेंड्समध्ये आपण कसं झालो, कूल झालो किंवा नॉर्मल आहे है ना. म्हणजे ते शाळेमध्ये असायचं ना, की आपल्या एकट्यालाच 50% मार्क पडले, तर मग आता घरी जाऊन पिटाई किंवा ओरडा पडणार आहे. पण अजून एक मित्राला कमी मार्क पडले तर आपल्याला फुल भारी वाटणार, आपण मिठी वगैरे मारणार. किंवा अर्ध्या क्लासला कमी मार्क पडलेत, आपल्या अर्ध्या वर्गाला, मग कसं घरी जाऊन सांगता येईल की आई अगं पेपरच खराब होता, सगळ्यांनाच कमी मार्क पडलेत. मग ते स्वतःचं गिल्ट कमी करण्यासाठी ते दुसऱ्यांना सुद्धा फोर्स करतात. ठीक आहे. आता एवढं सांगून सुद्धा ते काय काय आर्ग्युमेंट करतात की हा चल चल जाम सायंटिफिक बोलतोयस, कधी तू स्मोक केलंच नाही, दारू प्यायलाच नाही, मग कसं बोलू शकतोस. मग आता मला सांगा, जर माझ्या बाजूला किंवा तुमच्या बाजूला खूप मोठा खड्डा आहे, दलदल आहे, तर काय कराल तुम्ही? बाजूने निघून जाऊ. बाजूने निघून जाऊ की असं करता, तांबा बघतो खड्ड्यात जाऊन कसं वाटतंय ते, असं करता का? नाही करत. नाही. मग जर तुम्हाला माहितीये की ही दलदल आहे, हा खूप मोठा खड्डा आहे, ट्रॅप मध्ये आपण या फसू शकतो, तर त्याच्याने त्याच्या बाजूनेच गेलेलं बरं. मग ते जे काही आर्ग्युमेंट करत असतील ना, त्या आर्ग्युमेंट्सना तेव्हा उत्तरं देत बसायची नाही. असं ना टेप रेकॉर्डर, ते दाबलं की सेम रिपीट लागत बसतं, तसंच सेम रिपीट करत राहायचं. नाही, मला घ्यायचं नाही, आणि तुमचं जे काही रिझन असेल ते. आता ते लोक दोस्तीच्या खातीर आपल्याला प्यायला लावतात, तर तुम्ही पण एक त्यांना अपील करून बघायचं की अरे नको ना, तू पण नको घेऊस ना. कारण त्यांच्यासारखं आपण फोर्स नाही करायचं, पण आपण रेकमेंड तर करू शकतो, सजेस्ट तर करू शकतो की अरे तुझ्यासाठी पण चांगलं नाहीये, असं असं होतं, तू पण हे नको घेऊस, असं आपण सजेस्ट करू शकतो. आणि जर नाहीच ऐकत आहे, तर मग त्या क्षणी तिथून आपण निघून जायचं. कारण मग नाहीतर आपण, शक्यता आहे की आपण त्यावेळेला घेणार, त्या दबावाखाली टेस्ट करणार, मनपरिवर्तन होणार आपलं. मग मी हे सांगते का तुम्हाला, तरुणाईला किंवा इतरांना, की हे पदार्थ न वापरून वापरू नका, म्हणजे मज्जाच करू नका, नुसतं अभ्यास करा, काम करा, तुमचं जे काही आहे तर. नाही, उलट हे पदार्थ न वापरून डबल मजा करता येते. म्हणजे इमॅजिन करा ना, असं टल्ली होऊन तुम्ही नाचताय, काही एन्जॉय करताय, काही समजत नाहीये, दुसऱ्या दिवशी पण काही आठवत नाहीये, पण बिना पूर्ण शुद्धीमध्ये तुम्ही नाचताय, त्या वेळेला पण एन्जॉय करताय, आणि मग दुसऱ्या दिवशी सुद्धा ते आठवतंय, आणि पूर्ण लाईफ टाईम साठी मेमरी आहे. मग आता आपण जे लोक इथं काम करतोय याच्याबद्दल, तर मग आपण कसं इकडे कोणीतरी वर्कशॉप ऑर्गनाईज केलं म्हणून आपण वर्कशॉपला गेलं, है ना. तसंच ट्रेकनी मजा येते, पण मग ट्रेक कोणाला तरी अरेंज करायला लागणार, किंवा डान्स करणं गाणी लावून जोर जोरात, तर असं आपण आपल्या ठिकाणी नवीन प्रकार इंट्रोड्यूस करू शकतो, की ज्या प्रकारे मज्जा करता येऊ शकते. ट्रेकिंग असेल, हायकिंग असेल, किंवा बुक टॉक असेल. तर माझंच एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी एका एनजीओ सोबत काम करते. मग त्याच्यामध्येच मला किती काय काय खाद्य मिळतं आणि काय काय ऍक्टिव्हिटीज करायला मिळतात. सो मग मला दुसऱ्या अशा हे मिनिंगलेस हायची गरजच पडत नाही. सो मग आपल्याला आता असे आनंद देणारे ठिकाणं सुद्धा तयार करायला लागणार आहेत तरुणाईसाठी. राईट. आणि आपण स्वतः ते करून त्यांच्यासाठी रोल मॉडेल करू शकतो. म्हणजे जसं की एक श्रीलंकामध्ये एक मॅम होती, म्हणजे एक लेडी होती, जी तिकडे असं प्रथा होती एका गावामध्ये, की त्यांच्या इकडे बाईला पाळी आली की सेलिब्रेशन करायचे, आणि मग दारू पण ठेवायचे, सगळ्या गावाला बोलवायचे. आता हिच्या मुलीला पाळी आली होती, मग तिने म्हटलं की ठीक आहे, मी सेलिब्रेशन तर करणार, पार्टी तर ठेवणार, पण मी दारू नाही ठेवणार. मग हिचा मुलगा आणि हिचे पती बोलायला लागले की बापरे आई, असं काय, अगं लोक आपल्याला बोलतील, असं नाही चालणार. म्हणजे ठीक आहे, असू दे, मी पाहिलंय याच्या व्यतिरिक्त पण कसं एन्जॉय करता येतं ते मला माहिती आहे, म्हणून मी नाहीच ठेवणार. मग सगळेजण आले, गेम्स होते, डान्स केला. दुसऱ्या दिवशी गावामध्ये चर्चा व्हायला लागली. आता हे तर त्यांना आधीच माहिती होतं की चर्चा तर होणार आहे ह्याच्यामध्ये. पण मग चर्चा काय होत होती माहितीये, की अरे काय मज्जा आली ना त्यांच्या इकडे पार्टीला, काय मस्त गेम्स खेळलो, काय नाचलो आपण, हे सगळं ते आठवत होते. आणि जे 50,000 भारी ना जे दारूमुळे वाचले, ते त्या 50,000ची मुलीच्या नावाने त्यांनी एफडी सुद्धा बनवली. राईट. सो कौन बनाता है ट्रेंड, कौन बनवतं ट्रेंड?
आपणच बनवतो, माणूस म्हणून आपणच बनवतो. मग सेलिब्रेशन्स ना पण नवीन ट्रेंड्स आपण इंट्रोड्यूस करू शकतो. हळदीला असेल, लग्नांमध्ये असेल, जे काही असेल. राईट. सो हे तर माहितीच असेल सगळ्यांना की जर कोणाला व्यसन लागलंच असेल आणि त्यांना सोडायचं असेल तर एक म्हणजे क्रेविंग मॅनेजमेंट टिप्स म्हणजे काय की लतवरती कसं तलफ आल्यावरती कसं बरं त्याच्यावरती काबू मिळवायचा. त्या काही टेक्निक्स त्यांच्यासोबत काउन्सिलिंग मध्ये डिस्कस करता येतात. मेडिसिन्स असतात क्रेविंग कमी होण्यासाठी किंवा जी त्रास होतो हे पदार्थ सोडल्यावर ते कमी करण्यासाठी मेडिसिन्स असतात जे हेल्प करतात. नशामुक्ती केंद्र असतात किंवा ओपीडी बेसिसवर सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट घेता येऊ शकते. अल्कोहोलिक अनॉनिमस नावाचा ग्रुप जो आहे जो मोफत मदत करत असतो. म्हणजे जे लोक आधी दारू प्यायचे आणि त्यांनी सक्सेसफुली सोडली आहे आता दारू, ते आता दुसऱ्यांची मदत करतायत ते सोडण्यामध्ये. तर असा एक सपोर्ट ग्रुप म्हणून तो काम करतो. तर तुमच्या एरियामध्ये ते असणार आहे. तर त्यांचा हा नंबर आहे. आणि टोबॅको क्विट लाईन पण आहे जर कोणाला तंबाखू स्पेशली फक्त सोडवायचं असेल तर. राईट. आपल्याला अपील कसं करता येणार आहे तर प्रेमाने अपील करता येऊ शकतं. आपल्याला जी चिंता वाटतेय त्यांची ती एक्सप्रेस करायला सांगायची. अनेकदा रिलेटिव्ह येतात तर त्यांच्याशी बोलताना आपल्याला हे काम येऊ शकतो की मान्य आहे तुमचा त्रास आम्ही समजूच शकतो. खूप डिफिकल्ट असू शकतं ऍज अ फॅमिली हे तुमच्यासाठी. पण तुम्ही जर त्यांना रागाने सांगितलं ना तर मग ते डिफेन्सिव्हच होणार आहेत. किंवा असं बोललं की हा तुला सोडायचीच नाहीये तर मग ते अजूनच पीत येणार आहे. त्यांच्या प्रयत्नांना अप्रिशिएट केलं पाहिजे. होप दिली पाहिजे की हा मदत उपलब्ध असते. आपण जाऊया अशा अशा ठिकाणी मदत घ्यायला किंवा 10 वर्ष कमी होतात किंवा हे खराब होतं म्हणून आम्हाला तुमची चिंता आहे. असं करून आपल्याला कन्सर्न दाखवायचे, क्रिटिसाइज करायचं नाहीये, कोसायचं नाहीये आपल्याला त्यांना. आणि जे विड्रॉल म्हणजे त्रास होतो ना दारू सोडल्यावर, तंबाखू सोडल्यावर तो काही वीक्सचाच असतो, काही आठवड्यांचाच असतो. तो आपण सहन केला तर नंतर थोडं पॉसिबल होऊ शकतं. हे अनेकदा माहितीच नसतं अनेक जणांना, म्हणून मग ते पुन्हा सुरू करतात घ्यायला. मग ते आपण त्यांना सांगू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला अपील कसं करायचं यावरचा सुद्धा ब्लॉग आहे जो मी आपल्या वर्कशॉप नंतर शेअर करू शकेन. येस. हे आम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब सगळ्यावरती ऍक्टिव्ह आहोत. पॉवरफुल ज्ञान आणि पॉइझन्स वी लव्ह हे 2 सोशल मीडिया हँडल्स आहेत आमचे. आणि हा व्हॉट्सअप नंबर आहे. सो सरांनी मेसेज टाकलेला ना मगाशी तो पण हाच नंबर आहे. आय विल शेअर दॅट मेसेज अगेन. ओके. येस. आता आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊ शकतो. आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी जे जे काही काम करताय ऑलरेडी प्रिव्हेन्शनसाठी तर ते शेअर करू शकता की कसं काम करताय, काय चालू आहे, काय वर्क झालं तुमच्या इकडे. तर ते शेअर करू शकता. Yes. तुमच्याकडे माईक खुला. हम्म. येस. बाकीच्यांना पण ऐकायला आवडेल मला. मंगेश, निखिल तुम्ही नंतर जॉईन केलेलं आहे. सो येस प्लीज शेअर. रोहित, नखाते सर, शिगंधा मॅम, जीवन सर, अश्विनी मॅम पण काम करतात. मॅम तुम्हाला आवडेल सांगायला? एस्पेशली तुमचं स्कूल सोबतच आहे. सो हो, पेस नावाची संस्था आहे जी पुण्यात आहे पण आम्ही पूर्ण महाराष्ट्रात सध्या काम करतोय. साधारण 7वी ते 12वी या वयोगटातील मुलांबरोबर काम चालतं. त्या मुळात फक्त मुलांना सांगून किंवा उपदेश करून मुलं ऐकणारी नसतात. कारण एक तर रिबेलियन थोडं वय असतं की तुम्ही सांगताय म्हणून मी करणार हा भाग तिथे नसतो. आणि त्यामुळे तिथे सांगताना आमची पद्धत अशी आहे की आम्ही तुम्ही जसं आता पीपीटीच कव्हर केलं ते सगळाच भाग आमच्याही याच्यात असतो. 2 फिल्म्स दाखवतो आम्ही जे तंबाखू बाबत आहे की मुलांनी वडिलांना कसं
अवेअर केलं की तंबाखू खाल्ल्यामुळे काय होतं. आणि दुसरी आहे ती ड्रग्स विषयीची आहे. ती थोडीशी 8वी ते 12वीची मोठ्या मुलांसाठी आम्ही दाखवतो. आता याच्यात लक्षात येतं की आत्ताचा हुक्का हा भाग देखील खूप वाढतोय. म्हणजे सरप्राइझिंग असं आहे की अगदी असं मला वाटत होतं की छोट्या वस्ती पातळीवर मुलांना हुक्का फारसा माहित नसेल. पण आता वस्तीमध्ये देखील हुक्का पार्लर्स वाढलेली आहेत. आणि मुलांकडनंच खूप वेळा गोष्टी कळतात की किती फ्लेवर्स वेगवेगळे हुक्क्यामध्ये आहेत. किंवा वेब सिगार म्हणजे जी पेन्सिल सारखी आहे, जी त्याचं ज्ञान आम्हालाही नव्हतं असं मी म्हणेन. ज्या मुलांनीच होऊन दाखवलं की माझ्या आहे काय हे तुम्हाला माहितीये का. सो वेब सिगार सारख्या गोष्टी आणि हे वाढण्यामागे थोडस जसं म्हणून पिअर प्रेशर आहे. आणि त्यांची जे ह्याचं सप्लाय करणार आहे त्यांचं रॅकेट मोठं आहे. त्यामुळे अर्थात आपल्या सगळ्यांनाच जे करत नाहीये तेव्हा माझ्या घरात नाहीये तेव्हा मी याच्याविषयी फार काही करायची गरज नाही. यापेक्षा माझ्या उंबरठ्यावर ते येऊन पोचलंय आता. ते आत घरात प्रवेश नाही होता कामा. हे काम प्रत्येकानेच करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक तर मला जाणवतंय की मी स्वतःही काउन्सिलर आहे की संवादाचा अभाव हाही भाग आहे. घरात आई वडील मुलांची या गोष्टी बोलत नाहीत. फक्त काय म्हणता येईल की त्यामुळे मुलांना जे समोर एक्सपोजर आहे की या गोष्टीमुळे माझं टेन्शन फ्री राहू शकतोय मी. माझ्या पियर्स मध्ये मी जास्त पॉप्युलर होऊ शकतो किंवा मी कनेक्ट राहू शकतोय. पण या व्यतिरिक्त त्याचे कसे दुष्परिणाम आहेत हे मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे समाज प्रबोधन आणि ऍट द सेम टाइम बोलत राहणं हे खूप आवश्यक आहे आम्हाला जाणवतं. आणि आता मागील वर्षापर्यंत तरी आम्ही साधारण 550 सेशन्स वेगवेगळ्या शाळांतनं कव्हर करून 80,000 मुलांपर्यंत पोहोचलो होतो. आणि या वर्षी देखील साधारण या अकॅडमिक याच्यात आमचे याच टाईपचे याच नंबर्स पर्यंत आम्ही मुलांपर्यंत पोहोचलोय आणि काम करतोय. पण असं वाव. आहे की शेवटी एक छोटा ग्रुप आहे म्हणजे तसं म्हणायला गेलं तर इतका व्हास्ट आता ह्याचं सोशल मीडिया थ्रू प्रमोशन होतंय चुकीच्या गोष्टींचं. त्यामुळे प्रत्येकानेच खरं तर याच्यात काम करणं हे खूप आवश्यक आहे असं जाणवत आहे. राईट. सो जसं मॅमनी म्हटलं तसं की त्यांचं प्रो अल्कोहोल कॅम्पेनिंग सुरू आहे, तर आपल्याला आता अँटी अल्कोहोल कॅम्पेनिंग करण्याची गरज आहे. मग त्याच्यासाठीच आम्ही ते व्हिडिओ स्टोरीज, ऑडिओ स्टोरीज, मीम्स हे रिसोर्सेस बनवले आहेत जे स्टुडंट फ्रेंडली आहे. तर ते आम्ही शेअर करू शकतो. तुम्ही ऑफिसच्या नंबरला प्लीज मेसेज करा, मग तुम्हाला ते पाठवण्यात येतील. मी चॅटमध्ये टाकलंय. आणि जसं मॅमनी म्हटलं तसं की येस, त्यांचे अनेक मिसकन्सेप्शन्स असतात. सो त्यांना आन्सर करणं आपल्याला आन्सर करायला गरजेचं. हवंय, तर कुठेतरी मग असं समजेल. येस. ओके. इतर अजून कोणाला शेअर करायचं? नखाते सर किंवा मंगेश असेल, प्रज्ञा मॅम असतील. हॅलो मॅम. हा हा. येस मॅम. मॅम मला हे विचारायचं होतं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अल्कोहोल अनोनिमस संस्था आहे का जवळपास ज्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतो? हो. अल्कोहोलिक अनोनिमस वेगवेगळ्या ठिकाणी आहे. सो तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता की तुमच्या एरियामध्ये स्पेसिफिकली कुठे आहे. तुम्ही नंबर नोट डाऊन केलात का? नाही मॅम, नंबर नोट डाऊन नाही केली होती मी. हा, तो जनरल नंबर आहे. त्याला कॉल करून विचारू शकता तुम्ही, किंवा तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला नंतर पाठवते.